उठा उठी अभिमान, उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीशी घडे, ते या पंढरीशी घडे, खळा पाझर रोकडे, नेत्री अश्रूची धारा, नेत्री अश्रूची धारा, कोठे रोमांच शरीरा, ते या पंढरीशी घडे, खळा पाझर रोकडे. तुका म्हणे काला, तुका म्हणे काला, कोटे अभेद देखिला, ते या पंढरीशी घडे, खळा पाझर रोकडे. विठ्ठल विठ्ठल. एक गळ्यात घाला. उठा उठी अभिमान, उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीशी घडे, खळा पाझर रोकडे. अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम, परमधाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपन्नारतिहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करो प्रथमा नमः, पांडुरंगा करो प्रथमा नमः, पांडुरंगा करो प्रथमा नमः, पांडुरंगा करो प्रथमा नमः. चरण संतादिया उतरे चरण संतादिया, उतरे चरण संतादिया. कृपाने कथा विस्तार, कृपाने कथा विस्तार, कथा विस्तार, कृपाने कथा विस्तार. माझी संतुदास तुका, माझी संतुदास तुका, माझी संतुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतादिया, त्यांचा कृपाने कथा विस्तार. बाबाजी संतुदास नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्णब्रह्म परानंदं विषमानंदिवल्लभं. आता हृदय हे आपुले, चौफाळून भले, वरी बैसौ पाऊले श्री गुरूंचे. भजे व्रजे कमंडनं, समस्त पाप खंडनं, सुभक्त चित्तरंजनं, सदैव नंदनंदनं. सुपिच्छ गुच्छ मस्तकं, सुनाद वेणुहस्तकं, अनंगरंग सागरं, नमामि कृष्ण नागरं. देवादिदेवा जगत्रय जीवा पर्येशी केशवा विनंती माझी.
माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा प्रस्तुत उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरीशी घडे खळा पाझर रोकडे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ देहुनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा पंढरी महात्म्य प्रकरणातील अभंग असून पंढरपूर स्थानाचं महत्त्व सांगत असताना पंढरपूरला आल्यानंतर जो लाभ मनुष्य जीवनामध्ये होतो त्याचं पवित्र वर्णन अभंगाच्या दृष्टीनं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या पुढे मांडतायत। तसं जर पाहायला गेलं तर पंढरपूरचा पांडुरंग नावाचं जे दैवत आहे या दैवताच्या सम अर्थात बरोबरीचं दैवत या जगतामध्ये कुठं नाही। म्हणून जिथं पांडुरंगाचं वास्तव्य आहे हे पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्यामुळं या तीर्थक्षेत्राचं महत्त्व फार वेगळं आहे। म्हणून तुकाराम महाराज आपल्या पुढे प्रश्न मांडतायत जाय ऐसे स्थळ कोण जिथं गेल्यानंतर मनुष्याचा उठाउठी अर्थात अगदी कमी वेळामध्ये लवकरात लवकर तात्काळ अभिमान नष्ट होतो असं ठिकाण मृत्यू लोकामध्ये दुसरं कोणतं नाही। उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण आणखी ज्या पांडुरंग नावाच्या दैवताला बघितल्यानंतर मनुष्याचे अष्टसात्विक भाव अंतकरणात जागृत होऊन महाराज म्हणतात असं ठिकाण कुठं आहे का नेत्री अश्रूची धारा कोठे रोमांच शरीरा 6-7 तास दर्शनासाठी फार कमी आहेत 50-50 तासापर्यंत जरी बारीला राहिलं दर्शन बारीसाठी पण पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप बघितल्यानंतर माणसाचा पाठीमागलचा शिनभाग जातो आणि दर्शन झाल्याचं समाधान प्राप्त होतं। एवढंच नाही तर अंतकरणाला आपल्या दृष्टीनं भरती आहोटी येते एक मनुष्याच्या अंतकरणामध्ये नवीन चेतना निर्माण होते असं ठिकाण या जगतामध्ये दुसरं नाही। नेत्री अश्रूची धारा असं सांगा कोठे रोमांच शरीरा अशा प्रकारचं ठिकाण पण महाराज म्हणतात ते अनेक ठिकाणी जरी होत नसेल तर ते या पंढरीशी घडे पंढरपूरला हे सगळं घडतं। एवढंच नाही दुष्टापेक्षा दुर्जनापेक्षा खळाची जात ही पुढची आहे पण पंढरपूरला आल्यानंतर खळाच्या अंतकरणाला सुद्धा पाजर फोडणारं हे क्षेत्र आहे। खळा पाजर रोखडे म्हणून असा अनेक क्षेत्राच्या ठिकाणी घडत नाही। महाराज म्हणतात एवढंच नाही तुका मने काला कोठे देखिला ते या पंढरीशी घडे अनेक ठिकाणी काला होत नाही पण असा काला पंढरपूर या क्षेत्राच्या ठिकाणी होतो जे वैकुंठात स्वर्गामध्ये सुद्धा ज्याची अनुपलब्धता आहे असा काला आमच्या पंढरपूरच्या ठिकाणी घडतो। का काला घडतो तर महाराज म्हणतात पंढरपूरला येणाऱ्या भाविकाचे चित्त हे अभेद स्वरूपाचे असतात कोठे अभेद देखिला अशा प्रकारचा काला भगवंताचं आणि भक्ताचं ऐक्य पंढरपूर सोडता अनेक क्षेत्राच्या ठिकाणी घडत नाही म्हणून काला सुद्धा पंढरपूरलाच घडतो असा अभंगाचं वर्णन आहे। अधिक मास पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं पहिल्याच वर्षी प्रथमच आपल्या या सद्गुरू चंद्रशेखर बाबा संस्थान श्री क्षेत्र पंढरपूर नगरीच्या ठिकाणी 3 दिवसाचा संपन्न होत असणारा हा कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवाची आजची ही सांगता अर्थात काल्याच्या कीर्तनाचा योग आहे। आपली भव्य दिव्य स्वरूपाची वास्तू या ठिकाणी उभी राहिली आणि तिचं काम नेमकं अधिक मासामध्येच पूर्ण झालं। मग आता वास्तूची ही पूजन काहीतरी कर्म घडावं
म्हणून वास्तुशांती करण्यापेक्षा कीर्तन जर होत असेल तर त्याला काही त्या भूमीची त्या वास्तूची वेगळी पूजा करायची गरज लागणार नाही. त्यातली त्यात अधिक पुरुषोत्तम मास आहे. पुरुषोत्तम मासाचं औचित्य साधून सगळ्याच संस्थांवर पंढरपूरला 2 दिवसाचे 7 दिवसाचे काही कार्यक्रम होतात. म्हणून आपल्याही संस्थांवर कीर्तन महोत्सव व्हावा ही अंतःकरणात एक संकल्पना प्रगटित झाली. आणि अगदी कमी वेळामध्ये कार्यक्रमाच्या अगोदर 5-7 दिवसानं याचं सगळं नियोजन केलं. अन्नदाते तयार झाले. आता अन्नदात्यापेक्षा थोडं आमची इच्छा होती की थोडं पावसानं लांबायला पाहिजे होतं, म्हणजे माणसं थोडी इकडं जास्त येतील. पण नेमका आमचा सप्ताह चालू होण्याच्या अगोदर 2 दिवस तिकडं 2-3 दिवस पाऊस पडला आणि मग सगळे लोक पेरणीत गुंतले. म्हणलं आता आपल्याला 5-7 जणांनीच हे सप्ताह करून घ्यावा लागेल, कुणी येणार नाही. पण तरीसुद्धा अगदी बऱ्यापैकी बऱ्याच संख्येनं वारकरी मंडळी, बाबांवर असणारी निष्ठा, पांडुरंगावर असणारी त्यांची श्रद्धा आणि त्या श्रद्धेतून अगदी आपल्या संस्थानला साजेसे असे सगळे वारकरी लोक जमा झाले. भजनी मंडळीने सुद्धा फार मोठं सहकार्य केलं, कारण 3ही दिवस आम्हाला चाल कुणाला द्यावा हीच पंचायत झाली. इतके भजनी मंडळ जास्त प्रमाणात आले. हे पहिल्यांदाच आलेत बांधकाम झाल्यामुळं का काय माहीत नाही तर कार्तिक महिन्यामध्ये चाल कुणाला द्यावा ही पंचायत होती. आता तीच पंचायत आहे. कार्तिक महिन्यात चाल कुणाला द्यावा हीच पंचायत होती. मग आमच्या वसंत आपण ते म्हणली चाल आपलं जे होते भजनी ते आता चाल कुणाला द्यावा ही पंचायत झाली. पण आपले सगळे भजनी मंडळी सगळे प्रेमाचे असल्यामुळं आता थोडंफार कमी अधिक आता सगळ्याचे काही नंबर लागणार नाही. त्याला वास्कर फडावर असतात बघा 2-3 चाली. पण तरीसुद्धा सर्व भजनी मंडळीने काही काल्याला, काही अगोदरच्या दिवशी, काही पहिल्या दिवशी, काही भजनी मंडळ तर महाराज एवढं सहकार्य त्यांचं प्राप्त झालं. सप्ताह चालू व्हायच्या आधी 2-3 दिवसांना आमच्यापाशी सहकार्य करू लागायला. आमचे बापू झाले, केशव महाराज, परमेश्वर महाराज. आता बाकीच्याला काही थोडी वेळ नसल्यामुळं थोडं मागं पुढं झालं, पण सगळ्यांच्या अगदी सहकार्यानं हा सप्ताह संपन्न झाला. सर्वांच्या सहकार्याने ही वास्तू उभी राहिली. याला फार मोठं सहकार्य आपल्या सर्व गोरगरीब जनतेचं आम्हाला प्राप्त झालं. आणि आणखी सुद्धा सांगतो, आम्ही जागा घेण्यापासून ते आतापर्यंत आम्ही या संस्थांची देणगी कुणापुढं हात पसरला नाही. पांडुरंगानं आम्हाला पसरू दिला नाही. कारण जागा तर घेतलेली बऱ्याचशा लोकांना माहीत सुद्धा होऊ दिली नाही. आणि काही जाणकार आहेत त्यांनी माहीत सुद्धा करून घेतली नाही. कारण धर्मकार्य होत असेल तर जाणत्या पुरुषानं आपल्यापर्यंत ती बातमी नाही पोहोचली तरी खारीच्या वाट्यानं आपल्याला जसं घडलं तसं सहकार्य करावं हे जाणत्या पुरुषाचं लक्षण आहे. पण काही अजून सुद्धा 10-12 वर्ष झालं कुठलंच काही माहीत नाही. असू द्या. पण तरीसुद्धा पांडुरंगाच्या कृपेनं आणि हे सगळं जे आता हे याला पत्र्याला गेल्या वर्षी आपण दिंडीमध्ये पत्र्याचे पैसे जमा केले होते. पत्रे सगळे बाहेरच्या लोकांनी दिलेले आहेत, सगळे आपल्या म्हणजे दिंडीतल्या वारकऱ्यांनी. पण बाकी बाथरूमचं काम असेल, हे इथलं काम असेल, हे सगळं कामाला कुणाची 1 रुपया सुद्धा देणगी घेतलेली नाही हे सुद्धा लक्षात घ्या. ते आपल्या संस्थांकडूनच केलेलं आहे हे सगळं. याला जवळपास मला वाटतं पत्र्याचे सोडता 34-35 लाख रुपये खर्च झाला आहे. आणि तो 35 लाख रुपये खर्च सद्गुरू चंद्रशेखर बाबा संस्थानं स्वतःच्या तिजोरीतून केलेला आहे. त्याला आता ह्या बाकीच्या बांधकामाला कुणाची 1 रुपया सुद्धा देणगी घेतलेली नाही. कारण तुमच्याकडं देणगीचा थोडा मोठा आकड्यात आपल्याला एकूण रूमा बांधायच्या जवळपास आता प्लॅन काढून ठेवला आहे. 104 रूमा आपल्या या बाजूला होणार आहेत. खालचा मजला एक पार्किंग सुटून वरी 2-3 मजल्याचं आपलं बांधकाम होणार आहे. आता त्याला सुद्धा ते बांधकाम मोठं असलं तरी सुद्धा तुम्हाला आम्ही मागणार नाहीत हे बी लक्षात ठेवा. कारण तेवढी सामर्थ्य शक्ती सद्गुरू चंद्रशेखर बाबांमध्ये आहे. कारण आमच्या सकाळी जिजांनी सांगितलं, म्हणले पाणी लागा म्हणजे पाणी संपायसारखं ठिकाणच नाही. कारण ह्या पाण्याला कधी महाराज तळ लागत नाही. कुठल्याच दुष्काळामध्ये कोरडं पडत नाही असं जर ठिकाण कोणतं असेल तर ते बाबांचं दैवत आहे चंद्रशेखर. कारण कसलाही काळ येऊ द्या, कारण कोरोनामध्ये ज्यावेळेस माणसाला बोलत नव्हते
बाई त्याला खाली बसवते, वाजवायचं देऊ नको, इथंच गावाकडे गेले वाजवायला, मारू नको ते जास्त, पुन्हा दुसरंच रडत बसल आणखी कुठं ना. विठाला विठाला कोरोनाच्या दुष्काळामध्ये सुद्धा ज्यावेळेस एवढी म्हणजे माणसाची प्रत्येकाला भेटण्याची सुद्धा शक्यता नव्हती, दुकानं सुद्धा उघडत नव्हते, त्यावेळेस आपलं सोंडीचं जवळपास ₹1,00,00,000 मंदिर बांधून निघलं कोरोनामध्ये. तिथं कुणी कुणाला बोलत सुद्धा नव्हतं. पण तसल्या परिस्थितीमध्ये सुद्धा बाबांची ताकद एवढी आहे, तोंडाला मास्क लावून लोक देणगी द्यायला येत होते. एका तर देणगीदाराचं आम्हाला कौतुक वाटतं. माजलगाव तालुक्यामध्ये गंगेच्या म्हणजे अगदी तीरावर हिवराबादली नावाचं गाव आहे. मंदिराचं बांधकाम चालू हे माहीत झालं. हिवऱ्यावरून सोंडीपर्यंत माणूस चलत आला देणगी घेऊन, वाहनं नव्हती. कुठून? हिवऱ्यापासून अगदी चलत पंढरपूरच्या म्हणजे आपल्या सोंडीच्या मठासाठी देणगी दिली. एवढी सगळी श्रद्धा आहे. आणि जिथं श्रद्धा असेल मला वाटतं तिथं काही उणीव आपल्याला काही पडणार नाही. म्हणून ही सुंदर अशा प्रकारची वास्तू उभी राहिली. आणि या वास्तूमध्ये आपला हा पहिलाच 3 दिवसाचा, आता 7 दिवसाचाच सप्ताह करायचा होता, पण वेळ कमी राहिली म्हणून अगदी 3 दिवसाचा हा सप्ताह संपन्न झाला. त्याची ही काल्याच्या कीर्तनाची सेवा. मी रात्री सांगितलं 2011 मध्ये मी ज्यावेळेस पंढरपूरला कार्तिकी वारीला आलो होतो, त्यावेळेस आपलं एक फेट्याची बॅग सोबत आणली होती. म्हणलं पंढरपूरला कुठंतरी आपल्याला कीर्तन करायला मिळेल. मग चंद्रभागेत बऱ्याचशा फडावर फिरलो. एका जागेवर त्यांना तयार केलं भजनी मंडळीला. म्हणलं मला कीर्तन करायचं आहे. लहान होतो. ते म्हणले कीर्तन करायचे, पण आम्ही बोलवलेला महाराजाचा फोन लागा नाही, तो अचानक आला तर तुम्हाला काही संधी मिळणार नाही. फेटा बांधून बसलो. असा आनंद झाला. म्हणलं आता आपलं पुण्य उदयाला आलं, वाळवंटात कीर्तन व्हायला लागले. आपलं किती जन्माचं पुण्य असेल, पण फेटा बांधून तयारी कराय तोपर्यंत तो फेटा बांधूनच महाराज तिकून आला. मग मला सांगितलं, म्हणले महाराज थोडं थांबा तुम्ही, आता काही तुम्हाला कीर्तन करायला जमणार नाही. आमचा ठराविक महाराज या ठिकाणी आलाय. डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणलं आता कधी संधी मिळायची आपल्यासारख्याला, आपली परिस्थिती तर अशी. पण पांडुरंगानं एवढी कृपा केली की या पंढरी क्षेत्रामध्ये आम्हाला आमच्या संस्थांवर कीर्तन करण्याचा योग प्राप्त होतो. हे फार मोठं आमचं भाग्य आणि आपल्या सगळ्याचं भाग्य. कारण हे क्षेत्र असं आहे, इथं एक शिदवर अन्न देण्यासाठी सुद्धा जर कुणाला संधी मिळत असेल तर त्याचं कुठल्या तरी जन्माचं पुण्य म्हणावं लागेल. महाराज म्हणतात तेथे एक शीत दिदले अन्न, कोटी कुळाचे होय उद्धरण, कोटी याग केले पूर्ण, हे महिमान तीर्थाचे. एक शीत अन्न जर इथं द्यायला मिळत असेल तर त्याला कोटी यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी. महाराज वर्णन करतायत, संतामुखी घालिता घास आणि कोटी यज्ञ घडे त्यास. 1 कोटी यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. म्हणून इथले अन्नदाते सुद्धा फार भाग्यवान आहेत. त्यांना इथं अन्नदान करण्याची संधी प्राप्त झाली. कुणाला चहाची सुद्धा जर सेवा मिळत असेल तर इथलं फार मोठं भाग्य. आणि त्यातले त्यात आजचा हा अधिक महिना आहे. अधिकस्य अधिकम फलम. आता पहिले जे पंढरपूरच्या दिंडीला जे वारकरी अन्नदान करणारी जी मंडळी, ते आता दुसऱ्याला कुणाला घुसवी देत नाहीत, मध्ये येऊ देत नाहीत. त्या काळामध्ये आम्ही त्यांच्याकडे बळच पंक्ती दिली, त्या घ्या. त्यांनी सांगायचं आम्हाला 2,000 घडतील. पंक्तीला 5,000 खर्च लागला तर आम्ही त्यांचे ते 3 लागलेले त्यांनी सांगितले सुद्धा नाही. आणि आजपर्यंत सुद्धा पंक्तीला कधी जास्त खर्च लागला तर कुणा जे देईल ते संकल्पना घेतो, कमी जास्त लागलेलं संस्थान भरते. पण या सगळ्या अन्नदात्यांना इथं दान करायचं पुण्य भाग्य प्राप्त झालं. हे खऱ्या अर्थानं त्यांचं परमभाग्य आहे, आपल्या सगळ्यांचं परमभाग्य आहे. कारण पंढरपूरला सेवा केली की आपली सेवा पांडुरंगापर्यंत पोहोचली असं लक्षात घ्या. कारण महाराज म्हणतात तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. या पंचक्रोशीमधले तृण असेल, गवत असेल, दगड असतील, धोंडे असतील, हे पांडुरंगाचं स्वरूप आहे. आणि अगदी या पंचक्रोशीमध्ये आपल्याला थोडीशी आता लांब आहे. आषाढी सोडली तर आपली जागा थोडी लांब आहे. आषाढीमध्ये जवळ आहे, कारण एवढी जागा जवळ काही उपलब्ध होत नव्हती. आणि मधल्या जागेच्या हिशोबानं आपल्याला ती काही झेपतही नव्हती. म्हणून थोडीशी लांब जरी असली
आता इकडं वर्ष 2 वर्ष 5 वर्ष लागल, पण 5 वर्ष जरी लागलं तरी अगदी कमी दिवसामध्ये इकडं आपल्याला म्हणजे इतकी गर्दी होईल की आपल्याचं आता मठाच्या जागा आहेत सगळ्या चौबाजूनं. म्हणून आषाढीला नाही दूर वाटत, पण एरवी थोडा येण्याचा कंटाळा येतो. पण एवढा सगळा त्रास सहन करून आपण सगळेजण या संस्थांवर प्रेम करतात. हे खऱ्या अर्थानं एवढी प्रेमाची तुम्ही माणसं आम्हाला प्राप्त झालात हे आमचं भाग्य आहे. म्हणून पुनश्च एकदा सर्व उपस्थित भजनी मंडळीला अंतःकरणापासून धन्यवाद देतो. मृदंगाचार्य मंडळी आमचे अनुज महाराज आज उपस्थित झालेले आहेत, आमचे केशव महाराज, आमचे आत्माराम महाराज आणि शिवहरी महाराज सुद्धा उपस्थित झालेत. हरिराम आप्पा, आमचे राम महाराज, तुकाराम महाराज, दत्ता महाराज, विशेष करून आमचे भागवत दादा मुळे हे सुद्धा 3 दिवस सप्ताहाला उपस्थित आहेत. आता सगळ्याची नावं काही घेणं शक्य नाही. केशव महाराज असतील, लक्ष्मण तात्या, कांता महाराज, बापू, लहाने महाराज, परमेश्वर महाराज, आता सर्व हे भजनी मंडळी अगदी 3 दिवस उपस्थित आहेत. आणि तुम्ही सगळे समोर असलेले उपस्थित सर्व मंडळी, आता सगळ्याचं नाव काही घेणं शक्य नाही. तुमचे नावं घेतलीतच असं समजा. आणि पुन्हा आणखी जेवायला बसल्यावर थोडं तुमचे नाव आणखी पुकारून सांगू. नाव येतंच, काहीतरी देणगी दिल्यावर नाव येईलच की, म्हणून तुमचे नाव पुन्हा पुकारू जरा थांबून. म्हणून अगदी सगळेजण तुम्ही उपस्थित आहेत. आणि या सर्व वारकरी मंडळीच्या उपस्थितीमध्ये आपली ही सेवा संपन्न होत आहे. अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा असून अभंगामध्ये क्षेत्राचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. आता अनेक क्षेत्र आहेत, पण अनेक क्षेत्रामध्ये पंढरपूर हे क्षेत्र, काही नुसते क्षेत्र आहेत. क्षेत्र म्हणजे गीतेमध्ये भूमी असं वर्णन केलेलं आहे. लक्ष द्या. क्षेत्र जो क्षेत्रज्ञ योग नावाचा जो गीतेचा अध्याय आहे त्याच्यामध्ये क्षेत्राचं वर्णन केलं. क्षेत्र म्हणजे भूमी आहे. क्षेत्र म्हणजे काय आहे? आता आपल्याला सगळ्याला क्षेत्र माहिती ना, माणसात तुम्हाला आता सगळ्याला अनुभव आहे त्या क्षेत्राचा. माणसं म्हणतात ना आमचं 12 एकरचं क्षेत्र आहे. क्षेत्र याचा अर्थ भूमी. पण क्षेत्र काही नुसते क्षेत्र आहेत, नुसत्या भूमी आहेत. आणि काही क्षेत्र नुसते क्षेत्र नसताना ते तीर्थक्षेत्र आहेत. मग तीर्थक्षेत्र काय? तर तीर्थक्षेत्राला काय म्हटलं? महाराज म्हणतात, शास्त्राने हा भाव निवडिला, तुका म्हणे संत तीर्थानी देव, शास्त्राने हा भाव निवडिला. क्षेत्र यगळं आणि तीर्थक्षेत्र यगळं. तीर्थक्षेत्र कशाला म्हणायचं? तर जिथं तीर्थ आहे, जिथं संत आहेत आणि जिथं साक्षात परमात्मा देव आहे, या तिन्हीचा एकोपा जिथं असं महाराज म्हणतात ते तीर्थक्षेत्र आहे. आणि पंढरपूर हे क्षेत्र नसताना ते तीर्थक्षेत्र आहे. नुसता तीर्थक्षेत्राचा ब क दर्जा सरकारकडून वशिला लावून प्राप्त झाल्यानं तीर्थक्षेत्र होत नाही. तिथं संत असावा लागतात. ते संत वेदमान्य असावे लागतात. ते संत वेदामध्ये आचरित केलेल्या कर्माप्रमाणे त्यांचं अनुक्रमण पाहिजे. आणखी तीर्थ वेदातलं पाहिजे आणि देव सुद्धा वेदानं मान्य केलेलं पाहिजे. कारण या पृथ्वी तलावर कर्माला महत्त्व आहे, पण फक्त ते विहित कर्मालाच महत्त्व आहे. कोणत्या कर्माला? निषिद्ध कर्माला महत्त्व नाही. विहित याचा अर्थ वेदानं सांगितलेली कर्म, वेदानं सांगितलेला देव, वेदानं सांगितलेलं तीर्थ आणि वेद बोधित कर्म करणारे संत ज्या ठिकाणी असतील ते तीर्थक्षेत्र आहे. विठ्ठला विठ्ठला चंद्रभागा आहे. चंद्रभागेचं नाव वेदामध्ये भीमरती असं आहे. भीमरती नावाचं तीर्थ हे वेदामधलं तीर्थ आहे. पुंडलिक नावाचा संत वेद बोधित कर्म करणारा आहे. आणि पांडुरंग नावाचं दैवत हे वेदानं मान्य केलेलं दैवत आहे. आहे का नाही? आहे का नाही? आहे का नाही? वेदानंत बोलिला, अर्थही तुकाची साधिला, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. वेदानं मान्य केलेलं दैवत आहे. पांडुरंग हे दैवत कुणीतरी निर्माण केलेलं नाही, ते स्वयंभू आहे. आहे का नाही? किती जुनं महाराज वर्णन करतायत. किती जुनं?
किती जुनं. महाराज म्हणतात जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे लोपले होते पारखीपणे ठाव चढणे चुकविला. लई जुनं. किती जुनं. मग आता जुनं होतं पण याला पारखी माणूस मिळत नव्हता म्हणून महाराज म्हणतात लोपले. लोप पावला होता पारखी मनुष्य. लोप पावला होता पण असं लोपलेलं त्याला पारखी मिळाला. आणि तो पारखी कोण आहे. पायाळाच्या गुणे पडिले ठाऊक देव नवीन नाही महाराज. जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर. इतकं जुना देव. इतका जुना पण महाराज म्हणतात लोपले होते पारखीपणे. पारखी मनुष्य जर नाही मिळाला तर त्याचा लोप पावतो आहे का नाही. पारखी मिळाला पाहिजे. आता सोनं एखाद्या वेळेस जर सोन्यासारख्या कलरची एखादी जर आपल्याला तशी वस्तू सापडली तर हे सोनंच आहे का धातू पाषाणातलं काही पितळ आहे. पितळासारखं एखादं आहे किंवा पंचधातूचं आहे असं काही लक्षात येत नाही. पंचधातू सोन्यापेक्षा ओरिजिनल दिसतात. सोन्यासारखा त्याचा कलर. पण आपल्याला कळत नाही. त्याला रत्न पारखी माणूस लागतो. कसला पारखी. आपल्याला काय कळणार आहे. आपल्याला रत्न कळत नाहीत महाराज. हिरा आणि गारगुटी. आपल्याला हिरा आणि गारगुट सारखीच वाटते पण हिरा कोणता आहे आणि गारगुट कोणती आहे हे कळण्यासाठी त्याला रत्न पारख्याची गरज आहे. पारखी मिळत नाही तोपर्यंत महाराज त्या वस्तूचा लोप पावतो. आणि पारखी कोण मिळाला तर महाराज म्हणतात पायाळू. हा पायाळ कोण. पायाळ तर पुंडलिक. महाराज म्हणतात पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले न करी आळसा आलिया संसारी पाहे पा पंढरी भूवैकुंठ. असं हे पंढरपूर. पारखी कुणी मिळत नव्हता म्हणून लोप पावलेलं पंढरपूर. वेदातला दैवत पण पारखी मिळत नसल्यामुळं आता पारखी तरी अनुभव प्राप्त जर नाही झाला. दवाखाना जर नवीन टाकला तर एखाद्या लोकाला जर अनुभव आला एखाद्याला जर अनुभव आला तर त्याची कीर्ती लांबपर्यंत पसरते. आणि त्याची कीर्ती पसरत पसरत जवळच्यापर्यंत पोहोचली की ते सांगतात कुठं बरं झालं तुमचं हे. ते म्हणले तुमच्याच गावामध्ये तुमच्या शेजारी बरं झालं. ते म्हणले आम्हाला वाटलं नव्हतं एवढं बरं असेल. याला अनुभूती महत्त्वाची आहे. आणि ती अनुभूती आमच्या भक्त पुंडलिकानं घेतली आणि सगळ्या जगाला सांगितलं महाराज.
सगळ्या जगाला अनुभूती दिली. जगा पुंडलिके दाखविले. जो विठीवर उभा आहे तो देव, सर्वांचे दुःख हरण करणारा परमात्मा आहे, असं हे आमच्या पुंडलिकानं जगाला दाखवून दिलं. म्हणून पायाळ पुंडलिक आहे. वेद बोधित दैवत आहे आणि वेद बोधित कर्म करणारे संत भक्त पुंडलिक आहेत. आता भक्त पुंडलिक काय जुना संत म्हणजे आत्ताचा संत नाही महाराज, आत्ताचे संत नाहीत पुंडलिक बाबा, फार जुने संत ज्यांचा इतिहास पंढरपूरच्या बरोबरीचा आहे. एवढे जुने संत वेदबोधित कर्म करणारे. काही वेळेस त्यांचं निषिद्ध कर्म घडलं होतं, पण वेदबोधित कर्म करून पुंडलिकाला सिद्धता प्राप्त झाली. जगामधले काशीसारखे क्षेत्र सुद्धा पुंडलिकाच्या दर्शनाला येतात. काशीसारखं क्षेत्र हे वेदानं मान्य केलेलं क्षेत्र आहे, पण काशीसारखं क्षेत्र, काशीची गंगा सुद्धा पुंडलिक बाबाला शरण येते. एवढं महत्व पुंडलिकाचं आहे. म्हणून पुंडलिक वेदबोधित कर्म करणारा आहे. आणखी जे भीमरती नावाचं तीर्थ आहे, त्या भीमरती तीर्थाचं जर महत्व वर्णन करायला गेलं तर महाराज म्हणतात सगळ्या तीर्थाची माय असणारी चंद्रभागा आहे. विठ्ठल विठ्ठल तीर्थ सगळ्या तीर्थाची माय आहे. तशी तीर्थ जगामध्ये 3.5 कोटी आहेत असं वर्णन केलं. अष्टोत्तरेशे तीर्थे सारी, किती सगळी तीर्थ? 3.5 कोटी तीर्थाची संख्या आहे. पण 3.5 कोटी तीर्थ आहेत. महाराज म्हणतात तीर्थे जे त्रिभुवनी घडतिगा समुद्र वाहनी, जैसे अमृत रस स्वादनी रस सकळ. माझ्या चिंतनाकडे लक्ष द्या. 3.5 कोटी तीर्थ. माणसाच्या शरीरावर 3.5 कोटी रोम आहेत. किती रोम आहेत? तुम्हाला जर संशय असला तर एखाद्या वेळेस मापून कल्पना द्या. सगळे रोम किती शरीरावरचे? केस 3.5 कोटी त्याची संख्या. आता 3.5 कोटीच रोम का? तर जगामध्ये 3.5 कोटी पाप आहेत असं वर्णन केलं. देवा किती पाप? पाप किती? पाप 3.5 कोटीत. आणि एक पाप प्रत्येक रोमाच्या बुडाला जो खड्डा पडल्यासारखा आहे, कारण कुठलंही रोम खड्ड्याशिवाय नाही, थोडा का होईना त्याला त्या रोमाच्या बुडाला थोडंसं छिद्र असल्यासारखं आहे, थोडासा खड्डा आहे. 3.5 कोटी पाप त्या रोमाच्या बुडाला असलेल्या खड्ड्यामध्ये वास्तव्य करतात. किती पाप? 3.5 कोटी पाप. आता हे 3.5 कोटी पाप आहेत आणि या 3.5 कोटी पापाचं क्षालन करण्यासाठी आता प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे. या जगामध्ये पर्याय विना पर्यायाची एकही वस्तू नाही, एकही गोष्ट नाही, काहीच नाही. प्रत्येकाला पर्याय आहे. पापाची संख्या 3.5 कोटी असेल तर प्रत्येक पापाचं शालन करण्यासाठी सुद्धा काही असेल. ईश्वरानं 3.5 कोटी तीर्थाची निर्मिती केलेली. किती तीर्थ? 3.5 कोटी तीर्थ. 3.5 कोटी तीर्थ. प्रत्येक पापाचं शालन करण्यासाठी एक तीर्थ. असे 3.5 कोटी तीर्थाची म्हणजे पाप घालवण्यासाठी 3.5 कोटी तीर्थामध्ये स्नान करावं लागतं. त्यावेळेस मला वाटतं ही सगळी पापं नष्ट होतात. आता आपण पंढरपूरला यायलाच एवढा कंटाळा करतो म्हणले, आता 3.5 कोटी तीर्थ म्हणजे कधी जायचं आपण? आता 3.5 कोटी तीर्थाला जायला फार वेळ कमी. 100 वर्षाचं आयुष्य. या आयुष्यामध्ये 3.5 कोटी तीर्थाला जाणं कसं शक्य आहे? बघ, 3.5 कोटी तीर्थाला जाणं होत नसेल तर त्यानं काय करावं? तर महाराज म्हणतात तीर्थे जे गा त्रिभुवनी, तीर्थे जे त्रिभुवनी घडतिगा समुद्र वाहनी. कुठं? समुद्राला गेलं. सगळ्या 3.5 कोटी तीर्थाचं पाणी समुद्राला येतं. आता प्रत्येक तीर्थाला जाणं शक्य नाही, म्हणून समुद्रात गेलेला, स्नानाला गेलेला जो मनुष्य असेल त्यानं समुद्रात स्नान केल्यानंतर त्याची 3.5 कोटी पाप नष्ट होतात. कुठं स्नान केल्यानंतर? समुद्रामध्ये स्नान. सगळी तीर्थ त्याला घडतात. समुद्र गा वाहने जैसे. पुढं सिद्धांत दिला. बसा बाबा, शांत राहा, खाली ठेवा तुम्ही, शांत राहा. अमृत रस स्वादने रस सकळ. जसं 9 रस सांगितले
पण 9 रसाचं वेगळं वेगळं पान करण्यापेक्षा अमृत नावाचा रस पेला की त्याच्यामध्ये सगळे रस येतात, सगळे रस शिल्लकच नाहीत, रस राहत नाही पुन्हा. तसं समुद्रामध्ये स्नान केलं की 3.5 कोटी तीर्थाच्या स्नानाचं पुण्य प्राप्त होतं. पण आता समुद्राला जाणं सुद्धा शक्य नाही, समुद्राच्या लाटा भयंकर आहेत. काही काही वेळेस बीपीवाल्या माणसाला समुद्राची नुसती लाट बघितली की मरण येण्याची शक्यता आहे. त्या समुद्राचं पाणी खारट आहे, तिथपर्यंत जायला थोडं द्रव्य वेचावं लागतं. समुद्राला स्नान करणं एवढं सोपं नाही. महाराज मग त्या समुद्राला एक स्नान केल्यानंतर 3.5 कोटी तीर्थाचं स्नान केल्याचं प्राप्त म्हणजे पुण्य प्राप्त होतं. पण समुद्रात तरी महाराज बुडावं लागतं. आमच्या चंद्रभागेचं महत्व आहे. चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. सकळही तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघे तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया. समुद्रात तरी जाऊन बुडावं लागतं. महाराज म्हणतात चंद्रभागेत तर बुडायची गरज नाही. आता वरून जर पाणी नाही सुटलं तर काही काही वेळेस देवा चंद्रभागेचं पाणी बुडण्यासारखं सुद्धा नसतं. देवबाप्पा पंढरपूरहून हजर आहेत आमच्या इथले. चंद्रभागेचं पाणी काही काही वेळेस बुडण्यासारखं नसतं. मग आता एखाद्या वेळेस लईच बुडल्यावर जर एखादा निर्मळ राहणारा असेल तर त्यानं नाही बुडलं तरी पुण्य लागतं. याचा अर्थ पंढरपूरला यावं त्यानं बुडूच नाही असा काही त्याचा अर्थ होत नाही. पण आमचे सकाळी बारीकराव महाराज म्हणले आता इथलं बी पाणी म्हणले चंद्रभागेचंच मुरून आलेलं आहे. त्याने इथंच स्नान केलं कंटाळ्यामुळं. बऱ्याचशा वारकऱ्यांनी आता आम्ही सगळ्यांनीच इथंच सकाळी वेळ होईल म्हणून सगळे इथंच बुडलो. पण चंद्रभागेचं नुसतं डोळ्यानं जरी बघितलं तरी चंद्रभागेचं महत्त्व किती मोठं आहे. महाराज म्हणतात अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया. आता असे जगातले सगळे तीर्थ एकत्रित वास्तव्य करतात असं तीर्थ जगामध्ये नाही. सगळे संत एकाच्या दर्शनानं प्राप्त होतात असा संत जगामध्ये दुसरा कोणता नाही. आणि सगळ्या देवाचं दर्शन घेतल्याचं पुण्य एका दैवतामध्ये प्राप्त होता असा देव दुसरा नाही. महाराज म्हणतात नुसतं आता हे देवाचं चंद्रभागेचं आणि पुंडलिकाचं महत्व आहे, पण जिथं या तिन्हीचं वास्तव्य आहे असं पंढरी क्षेत्र. या पंढरीसारखं तीर्थक्षेत्र जगामध्ये दुसरं कोणतं नाही. उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विठेवर देव पोटे. असा देव नाही, असं तीर्थ नाही, असा पुंडलिक संत नाही. आता हे तिन्हीही नाही, पण आता या तिन्हीपेक्षा या जागेचं महत्व एवढं आहे. आता तिन्हीचं वास्तव्य असल्यामुळे ही भूमी पावन झालेली. पुंडलिकाचं स्वतंत्र महत्व, चंद्रभागेचं तिचं महत्व आणि पांडुरंगाचं त्याचं महत्व, असं तिन्हीचं महत्व. पण तिन्हीचं वास्तव्य एकत्रित असल्यामुळे या पंचक्रोशीचं अर्थात पंढरपूरचं महत्व. तेथील तृणाने पाषाण तेही देव जाणावे. दर्शनानं पाप जातात, सगळी पातक नष्ट होतात. सगळ्या जगातली तीर्थ घडल्याचं पुण्य चंद्रभागेला बघितल्यानंतर प्राप्त होतं. सगळ्या संतांच्या दर्शनाचं समाधान पुंडलिकाला दर्शन घेतल्यानंतर प्राप्त होतं. आणि महाराज म्हणतात आता प्रत्येक क्षेत्राचं वेगळं वेगळं महत्व आहे. काशी मोक्षपुरी आहे का नाही. मोक्ष देवणी उदार काशी होय कीर, परिवेचने लागे शरीर तिये गावे. हिमवंतो दोष खाये, परिजीविताची हानी होय. तैसे सुचित्व नो हे सज्जनाचे.
मला पुढचं सांगायचं नाही. काशीला मृत्यू प्राप्त झाल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो. हिमालयामध्ये मृत्यू वास्तव्य केल्यानंतर मनुष्याचे दोष जातात. पण महाराज म्हणतात परिजीविताची हानी होय. तिथं एक एक महाराज प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. काशीला मोक्ष प्राप्त होतो पण वेचणे लागे शरीर तिये गावी. हिमवंतो हिमालयात दोष जातात परिजीविताची हानी होय. तिथं गेल्यानंतर माणूस परत जिवंत येईल का सांगता येत नाही. हे हिमालयाचा अवगुण आहे. काशीला गेल्यानंतर मोक्ष मिळतो पण मराव तिथंच लागतं. कुठं? तसं पंढरपूरला आल्यानंतर महाराज इथंच मरावा अशी काही गरज नाही. तुम्ही आषाढी एकादशीला आला तर लगेच एसटीनं माघारी गेला ती एकादशीच्या आधी तरी जमतं. काही काही बिचारे काल्याच्या दिवशी सकाळी जाणार एसटीनं पुन्हा उशीर होईल. मी म्हणतो तिथं जाऊन तरी काय करशील 1 घंट्यानं. उलट तिथं गेल्यानंतर लवकरच आलात कारण कशाला गेलतात हे ऐकण्यापेक्षा थोडं उशीर करून गेलेलं बरं. सकाळीच आला तिथं सांगायला की मी सकाळीच लवकर निघलो आणि इथं लवकर आलो. काला सुद्धा पाठीमागं ठेवला आणि सकाळी इथं लवकर आलो. करणार काय तिथं जाऊन. म्हणून इथं येऊन नुसतं परत गेलं तरी मोक्ष आहे. मोक्ष प्राप्त होतो. म्हणण्यापेक्षा पंढरपूरला जातो म्हणणाराला मोक्ष प्राप्त होतो. नव्हे महाराज म्हणतात अधिकारच मोक्षाचा पंढरपूरच्या वारकऱ्याला तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय बघा. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे, अधिकारी मोक्षाचे, अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी पंढरपूरचा वारकरी झाला की तेच अधिकारी मोक्षाचे. येरांना मोक्ष प्राप्तीचा अधिकार नाही पण पंढरपूरच्या वारकरी हा मोक्षाचा अगदी अधिकारी आहे. पदस्थ आहे. त्याला मोक्ष घेण्याचा अधिकार आहे. एवढं महत्व पंढरपूरचं आहे. आता लक्षात घ्या पांडुरंगासारखं दैवत नाही, पुंडलिकासारखा संत नाही, भीमरथीसारखं तीर्थ नाही आणि पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकऱ्यासारखं महत्व अन्य ठिकाणी नाही. म्हणून या क्षेत्राचं फार महत्व आहे. महाराज आता असं क्षेत्राचं महत्व वर्णन केलं. पुंडलिकाचं महत्व त्याच्या त्याच्या ठिकाणी पदस्थ आहे, स्थित आहे. देवाचं महत्व त्याच्या ठिकाणी स्थित आहे. पण तिथं जाणाऱ्याला नेमका लाभ काय होतो? उठी अभिमान, उठा उठी अभिमान, उठा उठी अभिमान, उठा उठी
उठा उठी अभिमान. या क्षेत्राचं काय महत्व. तुकाराम महाराज म्हणतात जाया ऐसे स्थळ कोण. परमार्थासाठी जर बाधक काय असेल तर ते अभिमान आहे. काय बाधक आहे. आणि जरा थोडं थोडं कशातलं बी कळायला लागलं ते परमार्थातलंच नाही. कशातलंही माणसाला जर कळाय चालू झालं तर अभिमान माणसाची पाठ सोडित नाही महाराज. लक्षात घ्या. कळायला लागलं सृष्टीचा सगळ्यात मोठा अवगुण आहे माणसाला अभिमान प्राप्त होतो. आणि तो अभिमान नुसत्या भजनेलीन गायक वादकाला कीर्तन करायलाच नाही. स्वयंपाक चांगला यायला लागला त्याला अभिमान आहे. महिला मंडळीचं म्हणायला आचार्याला नाही. ज्याला सुंदरपण आहे त्याला अभिमान आहे. सुंदरपण बी सहज प्राप्त. इथं कुठलीच गोष्ट सहज मिळत नाही त्याचा अभिमान करायची काय गरज आहे. हे सगळे चाली म्हणणारे लोक आहेत ना. अगदी त्यांचा आवाज ऐकल्यानंतर हृदयाचा ठाव घेतो. पण ह्याला फार कष्ट लागतं. जे कष्ट करून कमवलंय त्याचा अभिमान नसावा. कशाचा. जे आपल्याकडं नाहीच आहे. उष्ण घेतले आपण कोणाकडून तरी त्याचा काय अभिमान करायचा. मला वाटतं शरीरापासून पहिलं शरीराचा विचार करा. शरीरापासून सगळ्या गोष्टी जर विचार केल्या तर उष्ण आहेत. ही कला उष्ण आहे. गुण उष्ण आहेत. शरीर उष्ण आहे. याचं सौंदर्य उष्ण आहे का नाही. गोपी चंदने बरवे पण. गेल्या जन्मात तुम्ही दान केलं. रात्री महाराजांनी सांगितलं वस्त्रदाने सुंदरपण गोपी चंदने बरवे पण. हे सगळं दुसरं तुम्ही केल्यामुळं मिळालेलं आहे. आणि जे केल्यामुळं मिळालेलं आहे त्याचा अभिमान माणसाला काय असावा. पण अभिमान नसावं म्हणलं तरी या सृष्टीमध्ये आल्यानंतर माणसाला जर पहिलं काही जर ग्रास करीत असेल तर त्याचं नाव आहे अभिमान. म्हणून ज्ञानोबारायांनी वर्णन केलं. ज्ञानोबाराय म्हणतात परमार्थाला लागण्याच्या अगोदर आधी आज्ञे जिनावे. पहिलं काय जिंका तर अभिमान अहंकार जिंका. मग ते ज्ञान पावावे तव पराभवन संभवे राग द्वेषा. तुम्ही पराजित होणार नाहीत. या रणभूमीच्या ठिकाणी तुम्हाला अपराजित योद्धा म्हणून जर जगायचं असेल. अपराजित कसला योद्धा. भीष्म नावाचा योद्धा होऊन गेला. त्याचा कोणी पराभव केला नाही. असे काही अपराजित योद्धे आहेत. महाराणा प्रतापासारखे आजच्या काळामध्ये पूर्ण आयुष्य गेलं पण त्यांना कोणी युद्धामध्ये हरवू शकलं नाही. असे काही पहिलवान बी त्यांनी कुस्त्या सोडून दिल्या पण त्यांनी पाडणं झालं नाही. काही पडले नाहीत. आता प्रत्येकच गोष्टीमध्ये आपापलं क्षेत्र फार महत्त्वाचं असतं. काही गाडीचे बी ड्रायव्हर आहेत ते सांगतात आमच्याकडून अजून एक चिमणी सुद्धा मिळली नाही. पण काहीचं रेकॉर्ड असतं. रस्त्याला लागलं की महाराज बरोबरच काम करणार. असे काही अपराजित नाहीत. पराजित झालेले. आता ते तुम्हाला तिथंच सांगण्यासाठी काही भरपूर पराजित आहेत. पण अपराजित जर परमार्थामध्ये जीवन जगायचं असेल तुम्हाला वाटत असेल की कामानं आपल्यावर प्राबल्य करू नये. कामानं आपला पराभव नाही केला पाहिजे. क्रोधानं आपला पराभव नाही केला पाहिजे. माणसाला राग येण्यामध्ये मोठेपणा वाटतो. पण ज्या वेळेस त्याच्या ठिकाणी क्रोध उत्पन्न झालेला असेल त्यावेळेस त्याचा पराभव झालेला असतो. हे लक्षात घ्या. त्यानं केलेल्या साधनेपासून तो नष्ट झालेला असतो. महाराज म्हणतात कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भूम. कामयेश क्रोधयेश. काम कठीण आहे ना महाराज. काम कठीण आहे. महाराजांनी वर्णन केलंय विद्ये नमिह वैरिनम. विद्या प्राप्त करण्यासाठी वैरी जर कोण असेल तर ते काम आहे. तो क्रोध आहे. रजोगुण आहे. आणि विद्येसाठी वैरी असेल. नुसता वैरी आम्हाला शत्रू असावा पण शत्रूच्या पुढे जर आपलं सामर्थ्य कमी असेल तर कदापि महाराज त्याच्या बरोबरी करून जमत नाही. तसं विद्या प्राप्त करणारा मनुष्य कामाला जिंकण्यासाठी वैराग्य रूपी शस्त्र बळ त्याच्या ठिकाणी जर नसेल तर तो मनुष्य कामाला जिंकण्यासाठी अगदी निर्बल आहे. विद्येनमिह वैरिणम. विद्येनमिह वैरिणम. रजोगुण वैरिणम. तमोगुण वैरिणम. आळस वैरी. आता कीर्तन चांगलं सांगायला लागलोय पण तरी सुद्धा तुम्हाला मध्ये काही 2-4 जणाला झोप येते. याला तमोगुण वैरिणम म्हणा. आळस हा शत्रू आहे. कीर्तनाचा शत्रू आहे. कशाचा.
म्हणून कीर्तन बाई 2-3 बऱ्या झाले, पुन्हा पुन्हा बंद करून टाके. एक तर पुढच्या कडला बसून मध्ये मध्ये कशाला वाजवायचे. विठ्ठला विठ्ठला तमोगुण वैरिणम, रजोगुण वैरिणम, काम वैरी, क्रोध वैरी, हे सगळे वैरी शत्रू आहेत. आणि या शत्रूच्या पुढे जिंकण्यासाठी आपल्यामध्ये सामर्थ्य पाहिजे. आणि ते सामर्थ्य जर कुठून प्राप्त होत असेल तर ती सद्गुरु कृपा, ईश्वराची कृपा आपल्यावर जर झाली तर कामासारखे काय, कितीही क्रोधासारखे. मी तुम्हाला हे सांगत होतो, तुम्हाला राग उत्पन्न झाला की तुम्ही हारलाच समजा. तुम्हाला काम उत्पन्न झाला की तुमचा पराभव झाला समजा. तुम्हाला कीर्तनात झोप आली की आपण समजायचं आपलं थोडं बळ आता कमी पडायला लागलंय. विक्षेप दोष प्राप्त होतोय ना अंतकरणातला, तर आपलं बळ कमी पडायला आहे. त्याच्यासाठी झोपीला पांगविण्यासाठी शेजाऱ्याला एक सूचना द्यायची, मला झोप आली की जेवढी ताकद आहे तेवढ्यानं रटा कानाखाली दे. असं 10-5 कीर्तनात करीत राहिलं की 11व्या कीर्तनाला ते आपल्या आसलांगाला बसत नाही झोप. आपल्या जवळपास सुद्धा म्हणजे फिरकणार नाही पुन्हा. संजू महाराज तुम्ही आमच्या चौरेसरली सांगा, चौरेसरली सांगा की मला झोप आली की कानाखाली एक राठा द्या. आता चौरेसर पुन्हा काही नाही, तुम्हाला एकदा तुम्ही सांगितल्यावर पुन्हा कमी हाणणार नाही, फक्त परवानगी देणं महत्वाचं आहे. असं पुन्हा पुन्हा आता मारणं हे काही हे याचा पर्याय नाही, पण उत्पन्न होणाऱ्या कामाक्रोधाला जर आपण असं धुडकावून लावित राहिलात ना तर कालांतरानं ते कायमचे गेल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ते कायमचे एकदा गेले की तव पराभव न संभवे, तुम्ही कदापि पराजित होणार नाहीत. अपराजित म्हणून जीवन जगू ज्ञानोबारायासारखं निष्कलंक, ज्यांच्या जाण्यावर जगाला निर्माण करणारी प्रकृती रुक्मिणी आई साहेबांनी सुद्धा रडावं, त्याला अपराजित योद्धा म्हणतात. कसला योद्धा? निष्कलंक आहेत. ज्ञानोबाराय अपराजित आहेत, तुकोबाराय अपराजित आहेत, हे संत महात्मे अपराजित आहेत. आता आपलं काही जीवन अपराजित नाही. कधी कधी आपल्याला रागही येतो, कधी कधी क्रोध कामही उत्पन्न होत असेल, कधी कधी महाराज तमोगुण आळसही उत्पन्न होतो. कारण आळस लई उत्पन्न होतो. सकाळचा काकडा आज महाराज 3 पकवाजे असून बिन पकवाजाचा होता. हे ज्याचा त्याचा शत्रूच आहे. काकडा बिन पकवाजाचा झाला ह्याचं दुःख नाही, पण पंढरपूरला येऊन सुद्धा तुम्ही कसा किती सुख घेतात ह्याचं दुःख आहे. कठीण आहे महाराज. याला म्हणायचं तमोगुण शत्रू. बरं रात्री बी काही काही लई जागली नाहीत महाराज. माणसाला असा उल्हास असला पाहिजे. आता काही काही वेळेस आम्हाला थोडं काम करू. आता मी तुम्हाला पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणी पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतो, मला पात्र उचलण्यापासून सगळं काम करावं वाटतं, पण मी केल्यावरच बाकीची कामाला लागते. म्हणून इथं तुम्ही जेवढं कष्ट करण्यासाठी उल्हास असावा, अंतःकरणामध्ये सेवा करण्यासाठी उल्हास असावा. हे तुमचा शत्रू हे लक्षात घ्या. तमोगुण शत्रू आहे, आळस तुमचा शत्रू आहे. कशा कशाचा आळस असावा. काही काही गडबडीमध्ये कुकाचा टिकला लावून चालते. अरे किती किती आळस करावा परमार्थामध्ये. काही काही पॅन्टीवर येणार धोत्राचा आळस आहे. कशाचा? पाठीमागं एक जणानं सांगितलं, मला माळ दिसत नाही गळ्यामध्ये. म्हणलं महाराज जाणंच झालं नाही. 1-2 वर्ष बिनमाळीचा कशा कशाचा आळस आहे. पाठीमागं तर एक जणानं सांगितलं, म्हणलं महाराज मी तोंड कधीच धुतलेलं नाही. हे खरं सांगायला विनोदाची गोष्ट नाही. मी म्हणलं कशामुळं धुतलं नाही? ते मला येळच मिळत नाही. नुसता गुळणा केला की चालूच पुढचं काम. हे किती आळसाचं लक्षण आहे. आणि इतका जर आळस आपला शत्रू असं, आता ज्याला तोंड धुण्यापुरता जर आळस येत असं, त्यानं परमार्थ साधनेमध्ये हिमालयाला काशीला जाऊन इतकी साधना कधी करावी? देव किती कठीण आहे महाराज वर्णन करतात. आणि त्याच्यासाठी न सापडे इंद्र चंद्र ब्रह्मादिका, अभिमाने एका तिळ मात्र. इतकं कठीण. देवाला सापडायचंय ना. आपण शोधायला आलो तिथं. देव शोधायचा. आपल्या सुखाचा जो मार्ग आहे, सुखाचं जे साधन आहे, सुखाची प्राप्ती आहे, ज्याला प्राप्त झाल्यानंतर आपल्याला सुख प्राप्त होणार आहे. महाराज म्हणतात सुख आहे ते आहे का नाही. एक प्रमाण आहे मला वाटतं माऊलीचं, सुखाचे ते सुख असं काहीतरी प्रमाण आहे. माझ्या काही लक्षात येत नाही.
जे सुखाचं सुख आहे किंवा सर्व सुखाचे आगर. कोणते आगर? सर्व सुख ज्याच्या दर्शनानं प्राप्त होतात. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, सर्व सुख प्राप्त होतात. असा जो परमात्मा आहे तो सुख साक्षात सुख नाही, तर सुखाचे ते सुख असा परमात्मा हा पांडुरंग परमात्मा आहे. आणि या पांडुरंग परमात्म्याला आपल्याला सुखाची अपेक्षा आहे, पण त्याला नाही प्राप्त झालं तर दुःख प्राप्त होणार आहे. त्याला प्राप्त करण्यासाठी आपण शोधायचा प्रयत्न करतात. तो परमात्मा लुप्त स्वरूपाचा, या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. प्रत्येकाला ते सापडत नाही, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. आणि ज्याला सापडला तो भाग्यवान आहे का नाही? सापडला हरी तयाला साधने, किंवा ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. लक्ष द्या. म्हणून इथं सापडण्यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि महाराज म्हणतात अभिमान का तिळ मात्र. तिळा एवढा जर अभिमान असेल तर त्याला देव सापडत नाही. अभिमान रे, 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 अभिमान रे. कोण अवघेच पुरे, कोण अवघेच पुरे काय, करावे सरण काय, करावे सरण काय, करावे सरण काय, करावे सरण करावे शरण काय, करावे शरण काय, करावे सगळ्यात कठीण जर काय असेल तर तो अभिमान आहे. अभिमान नुरे कोड अवघेचे पुरे. म्हणून अभिमान प्रत्येकाला येतो, अभिमान येऊ देऊ नका. बरं, अभिमान घालवण्यासाठी काही प्रयत्न. आता प्रत्येकाची साधनं माणसाला येताना अहंकार येतो, पण अहंकार आलेल्या माणसाला जरा बाजूला गेल्यानंतर थोडं वाटतं आपल्याला हे असं नसायला नव्हतं पाहिजे. पण कसं काय होतं, काही माणसं पुढच्या पुढं समस्या मांडतात. महाराज मला राग आले, काही कळत नाही. याचा अर्थ तो कसा आहे? दुर्बल आहे ना. कसा आहे? निर्बल आहे. आता राग आले काही कळत नाही. आम्ही म्हणतो तुम्ही तर ज्ञानेश्वरी पारायणाला असता, पारायण प्रमुख आहेत तुम्ही. आणि पारायण प्रमुख असून सुद्धा दिंडीत जाळं एकामेकावर घेऊन धावायला लागला. ते म्हणले महाराज कळतच नाही, व पारायण बी करतो पण हे राग आल्यावर सुधरत नाही. दावी बरे अंधार, दावी बरे अंधार, दावी बरे अंधार, दावी बरे. अभिमानाचे तोंड काळे, अभिमानाचे तोंड काळे, अभिमानाचे तोंड काळे. अभिमानाचे तोंड काळे आणि दावी बळे अंधार. अभिमान इतका वाईट आहे. अंधार याचा जवळ अर्थ आहे तुमच्या जवळचं प्रकाश उत्पन्न करणारं ज्ञान नष्ट करतं, आहे का नाही? अहंकार विमूढात्मा. अहंकार किती कठीण आहे. महाराज म्हणतात अहंकार विमूढात्मा हे बलवान आहे, त्याच्या पुढे आपली ताकद चालू शकत नाही. म्हणून काही माणसं अहंकार गेल्यानंतर पुन्हा म्हणतात आम्हाला कसं येतं ते काही कळत नाही, आणि त्याचं पतन होतं. आता प्रपंचिक व्यावहारिकदृष्ट्या पतन वेगळं, आणि एवढं मोठं कष्ट करून जर परमार्थात पतन होत असं तर ते सगळ्यात मोठं कठीण आहे.
म्हणून परमार्थामध्ये पतन व्हावं जर वाटत नसेल तसं प्रत्येक गोष्टीमध्ये पतन आहे. धनाचा अहंकार थोडाही आपल्या शरीरावर, पैसा वाढला हे जर तुमच्या वागणुकीमध्ये, बोलण्यामध्ये, तुमच्या आहारामध्ये दिसून आलं तर तुम्ही कालांतरानं दारिद्र्य प्राप्त करणार आहेत, हे विसरू नका. तुम्हाला पैसा वाढलाय म्हणून तुम्ही गळ्यातली माळ काढून जर मांस आणि दारू त्याच्यामध्ये जर वाढवायचा प्रयत्न केला तर तुम्ही कालांतरानं दारिद्र्य तुम्ही प्राप्त करून घ्या. पैसा वाढावा, माणसाचा आहार तोच असावा. पैसा वाढावा, त्याच्या बोलण्यामध्ये बदल नसावा. पैसा वाढावा, लई झाला बदल करणं वस्त्रामध्ये करा, कशामध्ये, कपड्यामध्ये वाढवा. पण तोही बदल जर कायमस्वरूपी टिकाव वाटत असो, कपडे तरी पुन्हा तीच घालावी म्हणजे सतत तसेच घालावे असं वाटत असतील तर अहंकाराला येऊ देऊ नका. नाही तर अहंकाराला जर आलं तर दररोज इस्त्रीची कपडे घालणाऱ्याचा गुडघा पुन्हा बाहेरून दिसतो. हे म्हणले कुणी केलं तर म्हणले ते जरा थोडं मधल्या काळामध्ये जरा व्यवस्थित वागत नव्हते. कोणालाही नुसतं म्हणजे कधी व्यवस्थित बोललेच नाही. ते म्हणले कुणी केलं तर हे अहंकारानं केलं. तुम्हाला कालांतरानं दारिद्र्याचा भोग भोगावं लागणार आहे, दुःख भोगावं लागणार आहे. म्हणून बदल होऊ देऊ नका माणसामध्ये. अहंकार आला की मनुष्याच्या बोलण्यामध्ये बदल होतो. आपली नम्रता कायम असली पाहिजे, आपली शांती नाही ढळली पाहिजे. महाराज म्हणतात मृगजळाचा हेलावा मेरू जैसा आणि गुणाचा यावा जावा, गुणाचा यावा जावा ढळे चळे ना पांडवा, मृगजळाचा हेलावा मेरू जैसा. आणखी सांगतो यता लाभेन तोखे आला भेन पारुके, पाऊसे विनन सुके समुद्र जैसा. कितीही पाऊस पडला किंवा नाहीच पडला तरी समुद्रात जसा बदल होत नाही. कशामध्ये? आता चक्रीवादळ आलं म्हणजे मेरू पर्वताला काय ढका लागतोय का? मेरू पर्वताला आहे तो स्थिर आहे, त्याला काय चक्रीवादळाची भीती नाही. मृगजळाचा हेलावा मेरू जैसा. अहो चक्रीवादळ आलं तरी मृगजळासारखं त्याला काही करू शकत नाही. गुणाचा यावा जावा ढळे चळे ना पांडवा, अजिबात म्हणजे अस्थिर होत नाही. समुद्र जसा कितीही पाऊस पडला नाही पडला तरी त्याच्यात फरक पडत नाही. त्याला पावसाळा सारखाच, उन्हाळा हिवाळा कुठलाही ऋतू सारखाच, 10 वर्ष दुष्काळ पडला तरी सारखाच. तसं जो मनुष्य यताला बेन तुखे आला भेन पारुके, काही मिळालं तरी काही नाही, नाही बी मिळालं तरी. आम्हाला 10-12 वर्षाचा अनुभव आला. काही माणसं सत्कारच केला नाही म्हणून 12 वर्ष झालं काही सोडून गेलेत. ते म्हणजे अनेकाचा केला आणि माझाच केला नाही. काही नाव घेतलं नाही म्हणून सोडून गेले. आणि मी म्हणतो एवढी ज्याची बुद्धी महाराज कापरी बुद्धी असेल आशाचा गेलेल्याचं आमच्याकडून अगदी स्वागत असतं. आम्ही असा एखादा जर कमी झाला तर संध्याकाळी 10-5 रुपये खर्चून एखादी तोप आणलेली असते, शिल्लकच असते, वाजवा. कारण एका मूर्खाची संख्या कमी झाली, वाजवा तोपा. काही गेले होते आम्ही 11 लावल्या, म्हणलं बंद पडू देऊ नका. काय करायचे पैशाला? असे मूर्ख जर आपल्यापासून गेले त्याचं दुःख मानायचं नाही. ज्याची स्थिर बुद्धी असली पाहिजे, जो स्थिर बुद्धीर संमुढो. ज्यावेळेस स्थितप्रज्ञ या शब्दाचा अर्थ महाराज अर्जुन विचारतोय कोण स्थितप्रज्ञ, त्यावेळेस त्याच्या खालच्या ह्या ओव्या आहेत. कुणाला स्थितप्रज्ञ म्हणावं? महाराज म्हणतात कितीही लाभ प्राप्त झाला तरी आहे त्या स्थितीपासून ढळत नाही. ज्ञानवान पुरुष ज्ञान असावं तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी आहे ते आचरण असतं, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. प्रज्ञशका भाषा असा किंवा स्थितव्रजेत किम असा जो आहे तो स्थितप्रज्ञ, याला स्थिर म्हणा. आणि असा जो स्थिर असतो त्याला अहंकार स्पर्श करू शकत नाही. आणि ज्याच्या ठिकाणी अहंकार प्राप्त झाला त्याला देव मिळत नाही. मग असा अहंकार किती बलवान आहे तुम्हाला सांगतो. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण व्यासांना पाठ. कुणाला? व्यासांना पाठ. व्यासांचं वय आत्ताच्या हिशोबानं जर बघायला गेलं तर 85 वर्षाचं. आणि 85 वर्षाच्या व्यासांना शुक नावाचा एक मुलगा झाला. काय नाव त्याचं? माझ्याकडे लक्ष द्या. त्या शुक नावाच्या मुलानं 12 वर्षच वय होतं. जन्माला आल्याबरोबर आपल्या बापाच्या ठिकाणी तेवढंच ज्ञान होतं. एका सेकंदात पराभव केला. कुणाचा? व्यासांचा, बापाचा. किती वर्षाच्या लेकरानं?
सगळं जग स्तुती करायला लागलं. काय करायचं व्यासांना? ते म्हणले 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पाठ आहेत ना. एका वेदाचे 4 भाग करणारा दुसरा माणूस कोण आहे? व्यासोच्छिष्ट जगत रे. सगळ्या जगातलं ज्ञान हे व्यासाचं उष्ट आहे. पण इतकं ज्ञान असणाऱ्याला शुकाचार्याने 12 वर्षामध्ये पराभव केला, पराजित केलं. लोक म्हणायला लागले, व्यास तुमच्यापेक्षा 2 पटीनं ज्ञान, 2 पटीनं आचरण आणि अनुभूती शुकाकडे जास्त आहे. कोणाकडे जास्त आहे? किती वर्षाचं वय? पण शुकानं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण असणाऱ्या बापाला जिंकलं, मुखोद्गत असणाऱ्या. आता मग शुकाचार्यांना जिंकण्यासाठी जगामध्ये कुणी ज्ञानी राहिला नव्हता. लक्ष द्यायलात का माझ्याकडे? सगळ्यात जास्त ज्ञानी त्या काळामध्ये व्यास होते. वेदानं सुद्धा शरणागती पत्करावी एवढं ज्ञान व्यासांकडं. पण अशा व्यासांना 12 वर्षामध्ये माती चारणारा मुलगा शुक, पण त्या शुकाला 1 तासामध्ये माती चारणारा अभिमान. कोण? अभिमान लागे शुकाची पाटे, व्यासे उपराटे दृष्टी केले, व्यासे उपराटे दृष्टी केले. लक्षात घ्या, व्यासांना 12 वर्षामध्ये पराजित केलं. पुढं निघाला मुलगा शुक, ज्याने भागवताची निर्मिती केली. पण असल्या सुखाला गाठलं कुणी? अभिमानानं. अहो भगवान शंकराला कामानं गाठलं, फजिती केली, भिल्लीने के पीछे गया. शुकाला अभिमानानं गाठलं. अभिमान लागे शुकाची पाठी, व्यासे उपराटी दृष्टी केली. बापाला कळालं, सगळं जग जिंकलं, ग्रंथ जिंकले, पण आता गाठलं मुलाला आपल्या कुणी? अभिमानानं गाठलं. आणि अभिमानानं गाठल्यानंतर आता खरं ह्याच्यातलं रहस्य ज्याला कळतंय, आमच्यासारख्याला कळालं की आमच्या लक्षात येतं, आता लई पतन झालं. आता 10 संस्था त्यानं बदलिल्या तरी काही होत नाही. एखाद्या वेळेस एखादा चांगला महाराज कापून बी आंब्यावने खाल्ला तरी काही फरक नाही. अभिमान झाला की संपलाच समजायचं. कुठेही गेला, बोलण्यामध्ये जर बोललं केलं की समजायचं बिघडला, खातं बिघडलं. तुम्ही बघता ना, महिला तुम्ही प्रपंचात, आता आम्ही तुम्हाला प्रपंचात अनुभव आहे. सुरुवातीला 5-6 महिने बोलणं तुमचं जरा थोडं लवचिक असेल असं वाटतं मला. कसं असेल? कारण तुम्ही इकडं, आम्ही सप्त्याच्या पत्रिका बॅनर बी तुमच्या दारात लावलं तरी तुम्ही घर सोडित नाही. त्या नुसत्या गोडीसाठीच आहे. पण पुन्हा एखाद्या वेळेस नुसतं शब्द ऐकलं तर माणसं बैठकीत सांगतात, हिचा शब्द ऐकावा ना आत्महत्या करावी. इतकी गोडी शब्दात आहे का नाही? मधुरवाणी ओठी आणि तुका म्हणे वाव पोटी. आता कल्पना करा, म्हणून असा रसाळपणा जर नसल महाराज बोलण्यामध्ये, अहंकार आला, तो अहंकार झाकू देत नाही. शब्दाला असा लवचिकपणा ठेवीत नाही. बोलण्याला अहंकार कसा ओळखायचा? लवचिकपणा ठेवीत नाही. त्याचं एखाद्या वेळेस भजन बी ऐकायला तर असं म्हणजे सरळ येळूच्या काठीवनी भजन लागणार. त्याला कमी अधिकपणा नाहीच. बुडात जी स्वर लावला ती उतरप्रायच नाही त्या स्वराला. शेवटला स्वर उतरप्रायाला लागावा शेवटला. पण अंतरा फिंतारा आलाप म्हणताना वरची वर चढत जाणार.
आणि चढत जाताना नुसती तेवढ्याची भर करणार नाही, तो टाळ सोडून देणार, छाती पुढं काढणार, इकडं हातन मग माईकला एक हातन, पुन्हा नुसतं तिकडं स्वराकडं लक्ष नाही, पुढं माणसाकडं लक्ष, इकडले कसे बघते त्या कोपऱ्यात पावचायले का, तिकडल्या कोपऱ्यात कुठवर गेले, आणखी आपल्याला पकवाजाला काही आडवं तिडवं करून मानावर टाकता येते का, टाळकऱ्याची फजिती करता येते का, असं लगेच मग सिस्टीमवाल्याला खुडविणार, म्हणजे आडवं म्हणण्याचा धंदा सगळं. हे अभिमान काही गप बसू देत नाही महाराज. अभिमान बोलण्यात दिसतो, अभिमान वस्त्रात दिसतो, अभिमान कर्मात दिसतो, दिसतो का नाही. काही काही माणसं पंक्तीमध्ये नुसतं फिरण्याचं काम करणार, कशालाच हात लावित नाही, दिसतो ना. काय दिसतो, मनक्या फिनक्याचं कारण असू द्या, पण काही काही अजिबातच कशाला हात लावत नाहीत, हे वागण्यामध्ये दिसतं. हे अभिमानी नम्र माणसाचा जर विचार केला, आमच्या 10-5 जणांवरच आमचं हे सगळं दिंडीचं हे सगळं चलतं महाराज. अहो रात्री 10 वाजता बी काही काही उचलून टाकायलेले असतील. आता नाव घेऊन सांगत नाही बिचारायले, पण दिसू देत नाहीत, सांगायची गरज. पण काही काहीला गिलास जर उचल म्हणलं, ग्लास उचल तिथला, तर त्याच्या शेजारचं पात्र उचलिणार नाही. तेवढंच केलं का नाही काम, ग्लास उचलायचा आणि टाकायचा, ते पात्र पुन्हा सांगावं लागणार. अरे पात्र उचलेलं नाही, पुन्हा पात्र उचलिणार. पात्राच्या शेजारी एखादं द्रोण खरकट पड, त्याला हात लावायचा नसतं पात्र. हे काम म्हणून अभिमान वागण्यामधून दिसून येतो. आणि असा अभिमान शुकाचार्याच्या पाठीमागे लागला. बापाला कळाला आपल्या मुलाला अभिमान झालाय, आता पतन झालं. माणसाला दारूचं व्यसन लागलं जेवढं पतन होत नाही, तेवढं अहंकारानं होतं. कशानं? कारण दारू सारखी जी व्यसन आहे ती जवळ जमा केलेलं तरी घालवितील, बाहेरचं बाहेरचं. कुठलं कुठलं मधलंही जर लिव्हर किडनी गेली तर फक्त शरीराचंच नुकसान होईल. हे शरीर सुद्धा एका जन्मापुरतं मिळालेलं आहे. पण अनंत जन्माचे जर महाराज भीक मागाय काय लावित असेल तर त्याचं नाव आहे अहंकार. लक्षात येईल तुमच्या? दारू फक्त जमीन घालवते, पैसा घालवते, हे बाहेरचं जमा केलेलं घालवते. आणि हे 100 वर्षापुरतं मिळालेल्या काही अवयव शरीरातल्या पार्ट जातात, लिव्हर जातं, किडनी जाते. पण अहंकार महाराज शरीराचं संपत्तीचं नाश करीत नाही, संपत्तीत वाढवा करतं, शरीरात वाढवा करतं, आणि ह्याच्या जीवाचं वाटोळं करतं. कशाचं? आणि मला वाटतं कशालाही माणसानं जतन करू नये, पण जीव सांभाळावा. जीव याचा अर्थ जीवाचं दुःख घालवण्यासाठी प्रयत्न करावेत. शुकाचार्यांना अभिमान झाला, व्यासांना वाईट वाटलं, आता काय करावं? आता याच्या एवढा तर ज्ञानीही नाही, मग काय करावं? जनक भेटीशी पाठविला तेने, जो प्रभू रामचंद्राचा सासरा होता जनक राजा, त्या व्यासाने पत्र दिलं, शुकाचार्यांना बातमी पोहोच केली, म्हणजे तुम्ही जनक राजाच्या भेटीला जा. जनकाच्या भेटीला. शुकाचार्याला आणखी अभिमान झाला. म्हणले आता व्यासाचं तर बघितलं, बापाचं तर बघितलं, किती शहाणा आहे ते. हे अभिमान आहे ना, किती शहाणा आहे ते. आणि या अशी म्हणणारी सगळे अभिमानी असते. पुढं नुसतं गोड ऐकून घेणार आणि महाग पुढं बोलणार, तो किती शहाणा आहे ती मला माहिती. समजायचं अहंकार याला आलाय. व्यासांना बापाचा तो शहाणपणा बघितला, आता एकदा जनकाचा बघू. अंगावर वस्त्र नाही, असं निष्कामी नैष्ठिक ब्रह्मचर्य, असं दांभिकपणाचं आचरण वरून होतं शुकाच्या ठिकाणी. कसलं आचरण? दांभिकपणा हा अहंकारातून जन्माला येतो. मग आता लोकात जायचंय, मग काहीतरी वस्त्र घालावेत म्हणून कोपीन घातली. कोपीन याचा अर्थ लंगोटी घातली, आणि लंगोटी घालून महर्षी शुक जनक राजाच्या दारामध्ये आले. त्यांना वाटलं आता माझ्या एवढा ज्ञानी सगळ्या जगात कीर्ती, काहीतरी इथं सन्मान मिळाला पाहिजे. हे सुद्धा अहंकाराचंच लक्षण आहे. प्रत्येक ठिकाणी आपण सन्मानाची अपेक्षा करू नये. कुठं कुठं सन्मान मिळत नसतो, ते आपल्याला महाराज शिकवण्यासाठी असतं, आपली परीक्षा घेण्यासाठी. प्रत्येक ठिकाणी सन्मानाचीच अपेक्षा करी जाऊ नका. जिथं मिळाला नाही तिथं समजायचं हे आपलं सत्व घ्यायला चालू आहे. ह्याचं थोडं मार्गदर्शन घ्या, आदर्श घ्या. आणि मग महर्षी शुक, आपला सन्मान काहीतरी होईल. आणि महर्षी शुक दरवाजामध्ये आले. जे दरवाजात 2 दूत होते जनक राजाच्या, त्यांना असे अभिमानानं बोलायला चालू केले, सांग तुझ्या राजाला मी शुकाचार्य तुमच्या भेटीला आलोय म्हणून सांग. ते वजनदार बोलणं ऐकू आलं. पण मोठ्याच्या दारातले काही काही महाराज जे शिपाई असतात ना, ती सुद्धा आता मेन राजात जर अहंकारी असेल तर तिथल्या सेवकाला काही परिणाम होत नाही. तेच मूर्ख असेल तर त्याच्या संगतीतली सगळी मूर्ख असतात.
एखाद्या वेळेस कडीला लागलेलं कसं बी असू द्या, पण आमच्या जे ओरिजिनल संगतीत आहेत, आमच्या जे संगतीत आहेत ते कायमचे शांत आहेत हे आम्हाला लक्षात येतं. जे संगतीत आहेत आता ते फक्त दुसऱ्याच उपभोगासाठी उगं थोड्या कारणापुरते येत असतील तर त्यांना त्याचा एवढा लाभ होत नाही, थोडं यायला उशीर लागतो. मग महर्षी शुकांच्या आता जनक राजाच्या संगतीतले ते सेवक हात जोडले, प्रभू जी आज्ञा, आणि सेवकांनी लवून नमस्कार केला आणि मध्ये गेले सांगायला जनक राजाला, महाराज कुणीतरी शुक नावाचा महात्मा आलाय, मी शुक आलोय, तुमच्या राजाला सांगा असं बोलतोय. जसं होतं तसं सांगितलं. कसं जसं होतं तसं सांगणं हे सुद्धा एक मायबापाच्या पुण्याचं लक्षण आहे. जेवढं होतं तेवढं सांगणं आणि मग जास्त वाढवून सांगणं हे मायबापाच्या पापाचं लक्षण आहे. महाराज म्हणतात ते सांगत नाही तिकडं लई मोठी वेळ लागल बकळ, हे सुद्धा मायबापाच्या पापाचंच लक्षण आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. काही कुठलंच काही तुकाराम महाराजाच्या गात्यातलं सुद्धा काही पूर्ण जसंच तसं सांगा ना, त्याला सुद्धा आपलंच पदरचं मिसळून काहीतरी सांगणार. आता हे काय पुण्याचं लक्षण आहे का? काही निरोप दिला की त्या पुढच्याला तसं सांगणार, वेगळं सांगणार काहीतरी. कलह बंद होऊ नयेत, ज्याच्या बोलण्यामध्ये वाढीवपणा आहे. महिला मंडळ लक्षात घ्या, आपण जेवढं सांगितलंय त्याच्यामध्ये जर आपल्या बोलण्यामध्ये त्यानं खरं सांगितलंय, पण खरं सांगितल्यावर मी पुढच्या घरात जर भांडणं लागत असतील, कलह लागत असतील तर ते खरं सुद्धा लपवून दोघांमध्ये प्रेम कसं वाढेल याच्यासाठी खोटं सांगावं. लक्षात यायले कसं सांगावं, दोघांमध्ये प्रेम कसं वाढेल याच्यासाठी कसं सांगावं, खरं नाही सांगायचं. एखाद्यानं जर म्हणलं पुढचे बरं ते बी नमून त्यांनी माहीतच असतं आपलं वर्णन तो कसं करणार आहे ते, तो म्हणत असतो काय म्हणला असेल, त्यानं शिव्या दिल्या असतील 10-5 आम्हाला, फार मूर्ख आहे म्हणला असेल. आपण जरी तसं खरं म्हणलं असला तरी आपल्या पदरचं सांगावं. तुम्ही तुमच्या मनामध्ये संशय, त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी फार प्रेम आहे, फार चांगलं बोलत होता, फार चांगलं तुमच्याविषयी बोलत होता, असं थोडं जरा बरं सांगितलं तर दोघांमध्ये प्रेम वाढतं. त्याच्या मनात द्वेष असू द्या, पण याच्या अंतकरणात प्रेम वाढवण्यासाठी खोटं बोललं तरी दोष लागत नाही. महर्षी शुकाचार्यांचं जसं होतं तसं सांगितलं. जनक राजाने काही जास्त बोलले नाही, तितका अहंकारी जनक राजांनी सेवकाला आज्ञा दिली, त्यांना म्हणावं तुम्ही भेटण्यासाठी एकांतात या, अर्थात एकटं या. कसं या? एकटं या, दोघाला मी भेटत नाही, एकटं या याचा अर्थ द्वैत सारून या. द्वैत सारून या. आता द्वैत काय आहे? द्वैत याचा अर्थ 2 सुद्धा होतो, 1 आणि 2, 2चा आकडा याचा अर्थ द्वैत. सेवक आले आणि त्यांनी सांगितलं महाराज तुम्हाला एकट्याला यायला सांगितलेलं आहे, दोघाला भेटत नाहीत, म्हणजे द्वैत सारून या असं सांगितलंय. शुकाचार्य पाठीमागं फिरून बघितलं, म्हणजे मागं कुणी आलंय का? शुकाचार्य म्हणतात कुणीच नाही माझ्यासोबत. राजाला सांगा मी एकटाच आलोय. ते म्हणले आता नाही. त्यांनी सांगितलं 8 दिवसाला या. किती दिवसाला? म्हणलं आता एकटा आलोय, नुसतं एकटाच आलोय हे सांगा. तुम्ही सांगितलं नाही का एकटाच आहे? मी म्हणलं एकटाच आलोय, फक्त तुम्ही बोललात हे सांगितलं. मी शुक आलोय एवढीच सूचना दिली. ते म्हणले एकटे या म्हणा. ते म्हणले तुम्ही तुमच्या मनाचं काही सांगितलं? मनाचं सांगायचं संबंध नाही. इथं या असल्या राजाच्या, शिस्तबाद राजाच्या दरवाजामध्ये आम्ही पिढ्यानपिढी सेवा करतो, तर आमच्यामध्ये काही 42,000 पिढ्यातले राजे मिथिला नगरीचे विदेही होते. रामायण तुम्ही लक्ष देऊन ऐका, किती हजार पिढ्याचे? कसले राजे? विदेही. एकटा जनक नाही, तिथून पाठीमागं 42,000 पिढ्याचा इतिहास बघितला तर प्रत्येक पिढीत राजा विदेहीच होता, देहावरच नसलेला. 42,000 पिढ्या ज्याच्या निवृत्तीत जातात, वृत्तीवर नसताना जातात, तरी सुद्धा मिथिलेचं राज्य व्यवस्थित चालतं. त्याच्या संगतीमध्ये सगळी माणसं विदेही झाली होते. आम्ही वेगळं बोलणार आहेत का? 8 दिवस लागल. आणि मग शुकाचार्याने विचार केला आता परत जायचं नाही, एकटं या म्हणून सांगितलं, याच्यामध्ये काहीतरी रहस्य आहे. कोण आला असेल माझ्यासोबत कोण आलं? मी तर एकटं आलोय ना, मग कोण आलं माझ्यासोबत? शोधायचा प्रयत्न केला. मी काय बोललो? मी शुक आलो. मग व्याकरण भाषेनं थोडंसं शोधायचा प्रयत्न केला. मी हे कसलं नाम आहे? मी हे कसलं नाम? सर्वनाम. कसलं नाम? मी म्हटलं की त्याला दुसरं नाव जोडायची गरज नाही. मी इथं आहे म्हणल्यानंतर पुन्हा मी महाराज आहे, माझं हे नाव आहे, हे 2 झाले ना. किती झाले? आम्ही जर विचारलं कोण कोणाला, मी एकटाच आलो, संपलं.
पण मी आलो न पुन्हा शुक आलो. शुक हे देहाचं नाव, मी हे अहंकाराचं नाव, मी हे सर्व नाम. देह शुक हे एक नाव, असे दोन नाव झाले. मी एक नाव आणि शुक एक नाव. याचा अर्थ आम्ही दोन आलोत असं झालं. याचा अर्थ माझ्यासोबत मी आलाय. मीचा जन्म अहंकारातून होतो, याचा अर्थ माझ्यासोबत अभिमान आलाय. कोण आलाय? मग शुकाचार्याने प्रयत्न करायला चालू केलं. बाबा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत असलेल्या बापाला आपण एका क्षणामध्ये हरवलं. आणि माझ्यापेक्षा जर ताकद अभिमानाची असेल तर या अभिमानाला जिंकल्याशिवाय आता परत जायचं नाही. कुणाला जिंकल्याशिवाय? अभिमान जिंकायचा. ऊन नाही, पाऊस नाही, वारा नाही. 8 दिवसापर्यंत उन्हाळ्याच्या तप्त दिवसामध्ये महर्षी शुक त्या दारामध्ये उभे आहेत. 8 दिवस गेले, खाली बसले नाहीत. सेवक विनंती करतात खाली बसा. नाही, अभिमान आहे मला. आणि मग 8 दिवस झाले आणि 8वा दिवस संपला की महर्षी शुकाचार्याने हात जोडले. राजाला सूचना द्या, शुक आलोय म्हणावं. कोण आलोय म्हणावं? शुक आलोय म्हणावं. शुक आलोय म्हणावं. सूचना केली. महाराज शुक आलोय म्हणतायत. ते म्हणले या म्हणावं. काय म्हणावं? आता देवाचा एक सेवक त्याला भेटायला जर अभिमान घालवावा लागत असेल, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत असणार, त्याच्यापेक्षा ग्रंथच नाहीत म्हणून आता पुढचं काही मला सांगता येणार नाही. आता इतकं मुखोद्गत असणाऱ्याला जनक राजाच्या दारात 8 दिवस अभिमान घालवायला लागत असेल, या अभिमान दिसत बी नाही. डॉक्टरकडूनही याला घालवता येत नाही. असल्या अभिमानानं शुकाचार्यासारख्या महात्म्याचं पथन केलं. 8 दिवस लागले. एवढा अभिमान बलवान. अशा अभिमानी माणसाला त्याची कितीही साधना असली तरी आमचा पांडुरंग त्याला प्राप्त होत नाही. अभिमान जर एवढा बलवान असेल तर तो अभिमान घालवण्यासाठी काही साधनं थोडी. ज्ञान हे अभिमान घालवण्याचं साधन नाही. कारण वेद पाठ असणाऱ्यालाही अभिमान आहे, म्हणून ज्ञानानं अभिमान जात नाही. महाराज अभिमान ज्ञानानं जात नसल, योगानं जात नसल, करिता तपे काम क्रोध खबळते. पुढा तपे करिता तीर्थाटने अहंकाराची. तीर्थयात्रा करायला लागला तर अहंकाराचीच प्राप्ती होतो. 4 धाम करून आला की तल्लेली म्हणणार बसा गावा, पैसा वरी घेऊन जायचा आहे तुम्हाला. कुठं ओढवून आलो लाख रुपये. बद्रीनाथ केदारनाथ करून आलो. नशीबवाने त्यालाच ते बघायला मिळतं. माय बापाचं पुण्य त्यालाच मिळतं. कसल्याची बी काम आहेत का ती? हे काय झालं? ते म्हणले गावात होतं तरी बरं बोलत होतं. तिकून आलंय तसं तर कुणालाच नीट बोला ना, घरच्याली नीट बोला ना. सुनाली बी सांगायला लागला बाहेर पडावं लागतं घराच्या. इथं डबक्यात बसून काही होत नाही. हे बाहेर पडला ना, इथून तिथून तीर्थयात्रेत हानामारी याची सोडवाय 2-3 माणसं होते. बाहेर पडावं लागतं. काय बाहेर पडवल? करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. अहंकारच सगळीकडून येतो. 4 धाम काशी केली तरी अहंकार जात नाही. पण अशा अहंकाराला घालवणारं ठिकाण जर कोणतं असेल ते आपण पंढरीसी घडे. ते आपण पंढरीसी घडे. ते आपण पंढरीसी घडे. ते आपण पंढरीसी घडे.
बापू तुम्ही. ते या पंढरीशी घडे खळा पाजर रोखडे. उठा उठी अभिमान. जनक राजाच्या दारात तरी 8 दिवस अभिमान घालवायला थांबावं लागलं. पण पंढरपूर आता म्हणले जनक राजा बी गेला, आता अभिमान घालवाय दुसरं काही ठिकाण आहे का? शास्त्र पुराणात सापडतं का दुसरी का कुठं गेल्यावर अभिमान? आता 4 धाम केल्यावर अभिमान मागं लागतो. ज्ञान प्राप्त केल्यावर अभिमान पाठीमागं लागतो. धन प्राप्त केल्यावरही अभिमान पाठीमागं लागतो. पदवी मिळाल्यावर अभिमान लागतो. तर मग अभिमान जातो कशानं? होय, जास्त ज्ञानी झालं तर नित्य ज्ञाने अभिमान वाढते. दररोज ज्ञान वाढायला लागलं, अभिमान वाढला समजा. करिता तीर्थाटणे अहंकाराचे प्राप्ती हो. आणि अभिमान झाला की महाराज म्हणतात तुका म्हणे नरका घाले अभिमान. हे पथन आहे, अभिमान नरकाला घालवतो. मग आता अभिमान घालवणारं ठिकाण कोणतं, जाण्याचं साधन कोणतं? तर महाराज म्हणतात पंढरपूरला या. कुठं या पंढरपूरला. म्हणजे पंढरपूरला आल्यावर अभिमान जातो, कुणाचाही जातो. माऊलीच्या सोहळ्यात गेलं की सप्त्यात पंगत घालणाऱ्याचा अभिमान जातो. कुठं? होय, माऊलीच्या सोहळ्याला सगळ्याला मला वाटतं 1 जणांना जीव घालायचं म्हणलं तर किती खर्च लागल? होय, किती खर्च लागल? किती खर्च लागल सांगा ना. किती खर्च लागल अंदाजे? 5-50 लाखात होईल का? कितीक लागल खर्च? सप्त्यातच पंगत घालणारा तिथं महाराज आचार्य लांबवून आणलाय. इथला आचार्य आपल्याला पास नाही. महिलावर दाब टाकणार, चपात्या बारीक करा. त्यानं सांगायचं कोशिंबीर केले जेवणार आली. विशेष माणसं सांगणार. विशेष माणसं बी का सांगायचे? तर त्यांना माहीत व्हावं आपण जेवाय बरं करतो म्हणून. पण असला जर माऊलीच्या सोहळ्यात आला आणि त्याला जर विचारलं पंगत घालण्याची इच्छा आहे, लागू द्या. किती लागायचे ते किती लागायचे ते लागू द्या म्हणणारे आम्हाला अनुभव येतो. आमचे पहिले म्हणायचे, पहिल्यांदा नवीन दिंडी काढली, महाराज पंगत घातल्यावरच वाटा नाही. मी म्हणलं काय व्हायला लागले? अहो कुठं 50च माणसं असतात जेवायला. मी म्हणलं आता कुठल्या आणावात माणसं? आता मी महाराजच नवीन आहे. हे 50 बी आणलेत, त्यांनी सांगितलं 1 रुपया देऊ नका, मीच खर्च आहे 1000 देतो, चला. असे पहिले 2-3 वर्ष लोक आणायचे आम्ही. त्यांनी तिथं गावात फिरताना त्यांनी म्हणायचं गरम पाणी लागल. आम्ही म्हणायचो देऊ ना. गार पाण्याची सवय नाही आम्हाला, माहिती कोणत्या पाण्याची सवय. पण दिंडीत आम्ही गावात पहिल्या 2014ला दिंडी काढली. आणि मग गावात आता चांगलं तर कुणी आमच्याजवळ आहे ना, पण म्हाताऱ्या आम्ही थोड्या जमा करायला चालू. म्हातारीनं म्हणायचं मला गार पाण्याची सवय नाही. मी म्हणलं हा करू सोय, रस्त्याने सोयच आहे, आम्ही तुमचीच सोय करणार सगळी. दुसऱ्यानं म्हणायचं मला चपाती जमत नाही. मी म्हणलं चपाती करणारच कोण आहे, साऱ्या भाकरीच आहेत रस्त्याने, चला. असे बोलून बोलून 14 निघले. किती? पहिल्या दिंडीला किती? 14च होते. 14 बी असे होते, त्याच्यात 2-3 वाहनाच्या खाली ते म्हणले आम्हाला चलणं होत नाही. मी म्हणलं गाडीत बसा. आम्ही 10 चालायला. 10 मध्ये 1 जणाला म्हणलं बाबाचा फोटो घ्या तुम्ही. ते म्हणलं नाही आपल्याला वजन जमत नाही. मग ज्याच्याकडे झेंडा होता त्याच्या गळ्यात फोटो दिला. झेंडा आणि फोटो एकच जणाकडे 2-2 कामं. किती? असे 7-8-9 आम्ही गावाच्या बाहेर निघलो. असे बळच महाराज काढलेले. त्यावेळेस मग लोकांनी म्हणायचं आम्हाला पंगतच घातली वाटा नाही. मी म्हणलं आता काय करावं, माणसंच नाही, थोडंफार करा. अहो काही काहीला तर म्हणजे भरवसाच नव्हता. जवळ येऊस तो. आता मी लहान होतो त्यावेळेस साध्या कपड्यावर दिंडी काढलेली. संध्याकाळी घरी गेलो, तुम्ही केलाय का स्वयंपाक? ते म्हणले महाराज तुमची दिंडीच येईल असं वाटलं नव्हतं. तिथून पुढं नियोजन. म्हणलं तुम्ही उगं खेळच करायलात. मग आली दिंडी महाराज. अशा सगळ्या सोयी करीत पंक्तीवाल्यांनी म्हणायचं आम्हाला जरा पंगतच घातल्याने वाटा नाही. आणि आता 2-4 वर्षामध्ये 4-5 वर्षामध्ये 5-7 वर्षापासून पंगत घातली की जी पंक्तीवाली पळत येत. आम्ही त्यांनी फोन लावतो, गॅसचे पैसे, आचार्याचे पैसे. ते म्हणले महाराज किराणाच 55 पर्यंत गेलाय, मरायची पाळी आली. एखादा जोडीदार बघा
काय बघा, असे जोडीदार बघू बघू घातलेत आम्ही. प्रत्येकात 4-4 टाकले तरी बी त्यांनी इशिकची गाठ व्हायला लागली. आता त्यांनी म्हणलं पंगत घालल्याने वाटते का? ते म्हणले एकदा केल्यावर पुन्हा 10 वर्ष करू वाटत नाही. अभिमान जातो ना, काय जातो. आणि आमच्या यज्ञाच्या ते तिकडल्या पंक्ती तर महाराज मोठ्या मोठ्या शिलेदारांनी सोडवून दिल्या. ते भेटीला सुद्धा यायला नको, कारण नुसत्या नुकती भातालाच 5 लाख लागायला लागले. आता माऊलीच्या सोहळ्याला कसं करायचं, होईल का? म्हणून इकडं आल्यावर इथलं काही शिकून जातो मी. किती अन्नदान, किती दान करणारे. म्हणून प्रत्येकाचा अभिमान इथं नष्ट होतो. एवढ्या सगळ्या लोकांची अदृश्य स्वरूपानं जर व्यवस्था कोण करीत असेल तर ते दैवत आहे हे विठ्ठेवरचं. त्याच्या अंगावर सोनं नाही, त्याचं मंदिर सामान्य हे बघू नका, पण त्याची श्रीमंती किती आहे. ज्याच्या नावावर लाखो लोक जगतात, लाखो लोक चालतात. ही जर श्रीमंती जगामध्ये एकमेव दैवताची कोणत्या असेल तर ती पांडुरंगाची आहे. कशाची? बाकीच्या ठिकाणी गेल्यानंतर माणसं मंदिराचं वर्णन करते. काय मंदिर आहे, मधलं सगळं सोन्याचं होतं. काही व्यवस्थेचं वर्णन करतात. काय व्यवस्था, प्रत्येकाला जागच्या जागेवर टॉयलेट, बाथरूमची व्यवस्था, झोपायला यशी, देवस्थान म्हणावं तर त्याला. पण इथं आल्यानंतर व्यवस्थेचं वर्णन होत नाही. व्यवस्था इथं कमी नाही, कमी आहे. आता उगं कुठंतरी बाथरूम आहे, उघड्या रानात बसावं लागायचं, व्यवस्था नाही. झोपायची व्यवस्था नाही, मच्छर तुडू खातेत, अशा रस्त्यावर झोपावं लागायचं. पाठीमागं इथं एक वेळेस ट्रॅफिक जाम झालती. त्यावेळेस आपले दिवंगत आमदार RT जिजा देशमुख पंढरपूरचे, ते अखंड वारकरी होते. इथं गणेश धाब्याच्या पलीकडून बिचारा महाराज रस्त्याच्या कडेला रात्रभर झोपलेला होता. गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली, तिथंच झोप घेतली बिचाऱ्याने. RT जिजाने दर्शन प्रदक्षिणा करून आले, गाडी महागाई निघाणार पुढे, तिथंच झोप घेतली. इथं व्यवस्था नाही. बाकीचे देवस्थानाच्या ठिकाणी व्यवस्था करतात, पण जिथं व्यवस्था न करता सुद्धा मनुष्याला अवस्था प्राप्त होती ते क्षेत्र पंढरपूर आहे. आणि महत्त्व व्यवस्थेचं नाही. व्यवस्था शरीराची काय करणार आहेत, पण जिथं आल्यानंतर अवस्थेची प्राप्ती होते. आणि ती अवस्था कोणती आहे? नेत्री
घडे जे अनेक ठिकाणी घडू शकत नाही. नेत्री आश्रोची आधारा कोठे रोमांच शरीरा. रोमांच कंठ दाटून येतो पांडुरंगाचं वर्णन करीत असताना. महाराज म्हणतात वाचा तित गायजे, किंवा तुका म्हणे वाचा राहिले कुंठित आणि पुढे झाले चित्त समाधान. नवीन परमार्थाला लागलो आणि पहिली गाडी आम्ही घेतली. गाडी घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं, म्हणलं आता गाडीवर कुठलं नाव टाकावं. गाथ्यामधलं नाठाचा जो पहिला अभंग तो ऐकल्यानंतर आम्हाला आमच्या देहाचा विसर पडून पांडुरंगाला हे जीवन समर्पित करावं असा भाव अंतकरणात उत्पन्न झाला. म्हणून पहिल्यापासून मी शाळेतही होतो त्यावेळेसच्या जर वह्या मी आज बघितल्या, मला कधी कधी कौतुक वाटतं जीवनाचं की मी दुसरीला शाळेत गेलो त्यावेळेसही माझी जर दुसरीची वही मला पाठीमागं सापडली होती घरी गेल्यानंतर, तर त्याच्यावर सुद्धा विठ्ठल आमोचे जीवनच नाव होतं दुसरीपासून. ते काही त्यावेळेस मला नाट सगळा पाठ नव्हता, पण कुठंतरी ऐकलेलं त्याचा जी एवढा परिणाम मनावर बसला. म्हणून आमच्या प्रत्येक वास्तूवर प्रत्येक गाडीवर आमचं म्हणजे जीवनातलं ब्रीदच आहे की पांडुरंग हेच जीवन. पांडुरंगाच्या संगतीतच जीवन महत्वाचं आहे, बाकीच्या संगतीत नाही. होईल आघवा तुका म्हणे आनंद, होईल आघवा तुका म्हणे आनंद, होईल आघवा तुका म्हणे आनंद, होईल आघवा तुका म्हणे आनंद. हो देह समर्पित देवा, और काहीच न घ्यावा. होईल आघवा तुका म्हणे आनंद, होईल आघवा तुका म्हणे आनंद, होईल आघवा तुका म्हणे आनंद, होईल देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. होईल आघवा तुका म्हणे आनंद. पांडुरंग हेच जीवन मनुष्याचं महत्वाचं आहे. कारण पांडुरंगाच्या आचरित कर्माकडे बघितलं, पांडुरंगाच्या स्वरूपाकडे बघितलं, पांडुरंगाच्या भक्तावरच्या प्रेमाकडे बघितलं, तर पांडुरंगाच्या बरोबरीचं दैवत नाही. याचा अर्थ आई म्हटल्यानंतर, आई हा शब्द मराठीतला श्रीमंत शब्द आहे. आई शब्द ऐकला की अंतकरणातले काही भाव जागृत होतात आई म्हणत असताना. पण जिथं भावच शिल्लक राहत नाही, म्हणून पांडुरंग आईच्या ठिकाणी, बापाच्या ठिकाणी, चुलत्याच्या ठिकाणी, बंधूच्या ठिकाणी, नातेवाईकाच्या ठिकाणी, आता सगळ्याचा मिळून एकत्रित भाव जर कोणामध्ये निर्माण होत असेल तर त्याचं नाव आहे पांडुरंग. आईच्या ठिकाणी थोडा जास्त, बापाच्या ठिकाणी थोडा कमी, चुलत्याच्या ठिकाणी थोडा कमी. पण आता माणसं म्हणतात कसं बाजूला राहावा, माणसाचं रक्त रक्त खवळतच की आपल्यासाठी. कोणासाठी? आपलेत ना. कधी नाही आलेली माणसं सुद्धा जर महाराज आपले नातेवाईक, आम्ही मौतीला गेल्यानंतर विचारतो, म्हणले हे रडणारे कोण आहे? ते म्हणले त्यांच्या भावाची मुलगी. मी म्हणलं कधीच दिसली नाही. म्हातारं तर मरच तो बिनचहाचं होतं, इतकं रडायला. ते म्हणले आता घरातले म्हणल्यावर थोडंसं अंतकरण खवळतच की. आता नसलंही जरी एखाद्या वेळेस, आता कर्माची मनुष्याला प्रत्येक वेळेस कर्माचा आळस आहे, पण अंतकरण काय तुटतंय का? पण सगळ्याचे भाव एकत्रित अंतकरणात निर्माण जर होत असतील तर ती पांडुरंगासाठी. म्हणून विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तुझी कृपा सिंधू माय बापा. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू, तुझी कृपा सिंधू माय बापा. गुरु राया चरणी वस्तो देविता, गुरु राया चरणी वस्तो देविता.
तुझी कृपा सिंधू माय बापा असे बरेचसे लक्षणं देवाला लावले तरी सुद्धा कमी पडतात. कारण पांडुरंगाचं नाव लक्षात आलं की मनुष्याच्या अंतकरणात अष्टसात्विक भाव जागृत होतात. हे दुसऱ्या देवाच्या ठिकाणी घडत नाही. महाराज म्हणतात काय घडतं? नेत्री अश्रूचे आधारा, डोळ्यामध्ये अश्रू दाटतात आणि कोठे रोमांच शरीरात अंगावरचे रोम उभे राहतात. ही अवस्था दुसरीकडे होऊ शकत नाही. होती का? एखाद्या वेळेस देव अंगात येऊन साऱ्या गावाला येडा घालणं होईल पण डोळ्यात पाणी येत नाही. होतंय? अंगात वालेले विचारा डोळ्याला पाणी येतं का? पण पांडुरंगाचं वर्णन करीत असताना ह्या अवस्थेला प्राप्त होतो. त्या अवस्थेला प्राप्त असल्यामुळं माणसाला व्यवस्थेचं काही वाटत नाही. कशाचं? नाही तर येणारी माणसं फार श्रीमंत आहेत. काही म्हणजे गाडीच्या खाली पाय न टाकणारी दिंडीमध्ये चालतात. काही यशी सोडून न झोपणारी इथं झोपतात. अशी बरीचशी माणसं आहे का नाही? काही जमिनीवर कधीच झोपत नाहीत मणक्याच्या आजारी. पण असलेली इथं पांघरायला सुद्धा द्यायची गरज लागत नाही. आम्ही म्हणतो काही आणलं का पांघरा? ते म्हणतात गरजच नाही महाराज, पडा. इथं एवढं केलं असताना काही नाही, सगळे शेजार पाजारची सगळी जमीन घोटण केली. व्यवस्थेला काय किंमत आहे? अवस्था असेल तर व्यवस्थेला लक्ष देत नाही. पण जिथं अवस्था बी नाही आणि पुन्हा व्यवस्था बी नाही तिथली देवस्थानं लोप पावतात, लोप नष्ट होतात कालांतरानं. व्यवस्थाही नाही. माणसं म्हणते कसलीच व्यवस्था नाही आणि अवस्था बी काही नाही. गेलेल्याला कुठलाच अनुभव त्याच्या ठिकाणी येत नाही. म्हणून इथं अवस्था आहे. आणि या अवस्थेनं आपल्या पंचकृषीमध्ये चोंडी आणि पंचकृषीमध्ये वारकऱ्यांची संख्या, भजनी मंडळीची संख्या वाढलेली आहे. आता थोडे इथं मोजके 2-5% बिन माळकरी असतील. नाही तर पहिलं माळकरी इना उतरायला मिळत नव्हता. पण आता उगं मोजके माळकरी राहिलेत. ते बी बिचारे आता कधीतरी त्यांचा निर्णय होईलच. नाही निर्णय झाला तर दात क्लिअर पडल्यावर तरी एखाद्या वेळेस ते विचार करतील. पण आता संख्या भरपूर वाढली, भरपूर झाली. म्हणून तुम्ही नुसतं दांभिकपणा करू नका, स्वंगाची भक्ती करू नका. इथं स्वंगाला किंमत नाही. कशाला? पत्नीला जसं नांदायचं असेल तर मंगळसूत्र वज्याचं नाही पण ते गळ्यातच असावं लागतं. तसं काही म्हणते तर आता मग काय नुसती माळ नसल्यावरच नसतं का? आणि माळ नसल्यावर 2-3 काठ्या तेलाच्या काढून लोक मारतील ना. वारकऱ्याच्या नावानं खातो आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र नसेल तर मीच नांदतो, असं कसं जमायचं? त्याच्यासाठी हे तुम्हाला लाभ तुम्ही करून घ्यायचा असेल तर परिपूर्ण सेवेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्या सेवेमध्ये परिपूर्ण वाहून घेणं महत्त्वाचं आहे. अशी अवस्था कशामध्ये जर निर्माण होत असेल तर ते पंढरपूर आहे. महाराज म्हणतात ते या पंढरीशी घडे खळा पाजर रोकडे, असं हे पंढरपूर. महाराज म्हणतात आणखी काय पंढरपूरच्या ठिकाणी होतं? महाराज तुका म्हणे काला, 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 तुका म्हणे
कळा